नमस्कार मंडळी. तर जसं तुम्ही थंबनेल पाहिलेलंच आहे की हा व्हिडिओ 2024 साठी कुठले सेक्टर्स आणि कुठले स्टॉक्स हे चांगले आहेत याच्या बाबतीत आहे. हा व्हिडिओ मी डायरेक्ट माझ्या क्लास मधून देतोय. त्याच्यामध्ये कुठले कट वगैरे मी लावलेले नाहीये, त्यामुळे एकदम रॉ व्हिडिओ आहे. ठीक आहे. जसं माझा व्हिडिओ क्लासमध्ये शिकवलेला आहे तसाच रेकॉर्डिंग, तशी सेम टू सेम रेकॉर्डिंग मी अपलोड केलेली, त्यामध्ये काही एडिट केलेलं नाही. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पेन पेपर घेऊन बसा आणि जेव्हा टाइम आहे तेव्हाच हा व्हिडिओ पहा, अशी रिक्वेस्ट असेल माझी. सर्वात महत्वाचं की हा व्हिडिओ मी माझ्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप साठी कंडक्ट केला होता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर होऊ शकता. ठीक आहे. तिथं कुठल्याही प्रकारचे मी चार्जेस वगैरे घेत नाही आणि सर्वात महत्वाचं कोणाला कॉल्सही प्रोव्हाइड करत नाही. जर तुम्हाला मराठीमध्ये स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर तुम्ही तो ग्रुप जॉईन करायला काय हरकत नाही. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा व्हिडिओ चालू झाल्यानंतर स्क्रीनच्या खाली एक नंबर मिळेल, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करा, तुम्हाला ग्रुपची लिंक मिळून जाईल. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ व्यवस्थित एन्जॉय करा आणि व्यवस्थित नोट्स काढून येणाऱ्या वर्षामध्ये या व्हिडिओमध्ये जेवढी काय माहिती मी तुम्हाला देतोय त्या माहितीचा वापर करून मार्केटमध्ये ट्रेड करा आणि मार्केटमध्ये ग्रो करा. सर्वात महत्वाचं, मी कुठल्याही स्टॉकचं सजेशन तुम्हाला देत नाहीये, रिकमेंडेशन तुम्हाला नाहीये, फक्त माझा अभ्यास मी तुम्हाला सांगतोय. आणि सर्वात महत्वाचं, जे स्टॉक्स मी तुम्हाला देतोय त्याचा स्वतः अभ्यास करा. मी कोणाला रिकमेंडेशन प्रोव्हाइड करत नाही, कारण रिकमेंडेशन देणे कायदेशीरपणे गुन्हा आहे. त्यामुळे सर्वांना माझी रिक्वेस्ट असेल की जे काही स्टॉक्स देतोय, जे काही स्टॉक्स मी काढलेले आहेत, ज्या स्टॉक्सवर मी अभ्यास केलेला आहे, त्या स्टॉकचा तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि तुम्ही त्या स्टॉकमध्ये नंतरच गुंतवणूक करा. धन्यवाद. आणि व्हिडिओला एन्जॉय करा. नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे. आपल्या सर्वांचं आपल्या या आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. हे आपलं जे सेशन आहे ते 2023चं शेवटचं सेशन आहे असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. आता आपण 2024 मध्ये पदार्पण करत आहोत. तर येणारा 2024 आपल्यासाठी कसा असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर येणाऱ्या 2024 मध्ये आपल्यासाठी गुंतवणुकीच्या अपॉर्च्युनिटीज कुठं कुठं आहेत, त्यानंतर आपला मार्केट ओव्हरऑल जे जनरल मार्केट आहे, इंडियन इकॉनॉमी आहे, ती कुठं जात आहे आणि त्याचे मार्केटमध्ये जे इव्हेंट्स चालू आहेत सध्या, तर त्या इव्हेंटचा आपल्या मार्केटवर कसा आणि किती प्रमाणात परिणाम होणार आहे. ठीक आहे. या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहेत. शेवटपर्यंत राहायचंय, पेन पेपर घेऊन बसायचं आहे, कारण सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला 31 डिसेंबर 2024 पर्यंत व्हॅलिड राहणार आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत व्हॅलिड राहणार आहे. त्यामुळं सेशन मिस आउट नाही करायचं आपल्याला. आपलं एम काय 2024, त्याच्यामुळे तुम्हाला हेडिंग पण दिसत असेल की एम 2024. ठीक आहे. तर सर्वात पहिले सेशन चालू व्हायच्या सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो की आजचं क्रायटेरिया म्हणजे कसं कसं मी तुम्हाला सांगणार आहे, जे आपले सेशन आहे ते कसं कसं होणार आहे. आपण पहिले बोलणार आहोत इव्हेंट्स बद्दल. ठीक आहे. इव्हेंट्स बद्दल बोलणार आहोत. त्यानंतर इकॉनॉमी बद्दल बोलणार आहोत. ठीक आहे. इकॉनॉमी बद्दल बोलणार आहोत. थर्ड आपण मार्केट अनालिसिस करणार आहोत. त्याच्यानंतर काय करणार आहोत, मार्केट अनालिसिस करणार आहोत. ठीक आहे. बढिया. त्यानंतर मी काही स्टॉक्स काढलेली आहेत येणाऱ्या वर्षासाठी. ते स्टॉक्स मी तुम्हाला तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. ठीक आहे. जे चांगले फंडामेंटल स्ट्रॉंग स्टॉक आहेत येणारे, म्हणजे मागच्या 5 दिवसापासून मी खूप जास्त मेहनत करतोय तुमच्यासाठी आणि हे स्टॉक्स खास तुमच्यासाठी काढलेले आहेत आणि मी स्वतः त्याच्यामध्ये पैसे टाकणारच आहे, त्यात काही वाद नाही. ठीक आहे. काही स्टॉक्स काढलेले आहेत जे 1 इयर साठी व्हॅलिड आहेत, म्हणजे तुम्ही त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर त्यानंतर सर्वात महत्वाचं, स्विंग आणि शॉर्ट टर्म साठी पण काही स्टॉक्स काढलेले आहेत. स्विंग आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट साठी पण काही स्टॉक्स काढलेले आहेत, तर त्याच्याबद्दल सुद्धा मी डिस्कस करणार आहे. त्यामुळं सेशन एकदम म्हणजे भारी होणार आहे. शेवटपर्यंत राहायचे तुम्हाला. ओके. आणि पेन पेपर घेऊन बसा, कारण ज्या काय गोष्टी सांगतो त्या लिहून घ्या. आणि सर्वात महत्वाचं, इथं जे डिस्कस केलेले जे स्टॉक्स आहेत किंवा इथं जे मी काय हे करत आहे, स्टॉक्स वगैरे सांगत आहे, ते कोणालाही रिकमेंड करत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास करून त्याच्यामध्ये गुंतवणूक करा. जर तुमचा त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते पण सांगेल की किती लॉस होईल, किती प्रॉफिट होईल, या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. पण सांगायचं झालं तर कोणाला रिकमेंड करत नाहीये मी, कारण रिकमेंडेशन करणं हे इलिगल आहे स्टॉक्सचं. ठीक आहे. त्यामुळं सरळ सांगतोय मी तुम्हाला की मी तुम्हाला जे स्टॉक सजेस्ट करत आहे ते तुम्ही इन्व्हेस्ट करा, या आशेने सांगत नाही. तुम्ही त्याच्यावर अभ्यास करू शकता. तुमच्यासाठी मी ते शॉर्टलिस्ट केलेले स्टॉक्स आहेत असं तुम्ही समजायला काय हरकत नाही. हे पहिलेच डिस्क्लेमर देतोय मी. ओके. तर चालू करूया मग. ओके. तर बघा, इव्हेंट्स, आता मार्केटमध्ये जे पहिले इव्हेंट्स आहेत त्याच्याबद्दल जरा डिस्कस करूया आपण. ठीक आहे. आता येणारा जे 2024 आहे त्याच्यामध्ये मार्केट मध्ये काय काय होणार आहे, काय काय नाही, हे जरा आपण डिस्कस करूया. ठीक आहे. बघा, आजच्या सेशन मध्ये आपण चार्ट सुद्धा बघणार आहोत. आजच्या सेशन मध्ये आपण बॅलन्स शीट्स पण पाहणार आहोत.
आजच्या सेशनमध्ये आपण प्रॉफिट लॉसेस सगळं पाहणार आहोत, आपण पॉलिटिक्स पाहणार आहोत, आपण सगळं पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुमचं डोकं जे तो ओपन करा, ठीक आहे, आणि सगळ्या गोष्टी ग्रास्प करण्यासाठी तयार राहा. ओके, तर बघा, इव्हेंट्स मार्केटमध्ये जे सध्या इव्हेंट्स चालू 2024 मध्ये कोणते कोणते इव्हेंट्स आहेत ते जरा बघूया आपण. सर्वात पहिले आपलं 1 फेब्रुवारीला बजेट येणार आहे. 1 फेब्रुवारीला आपलं काय येणार आहे? 2024चं बजेट येणार आहे. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट काय आहे, तर आपलं इलेक्शन आहे. कशाचं? लोकसभेचं इलेक्शन आहे. लोकसभेचं इलेक्शन आहे. लोकसभा म्हणजे जे पंतप्रधान खासदारकीचं, सरळ सरळ बोलायचं झालं तर खासदारकीचं जे आहे ते इलेक्शन आहे. ठीक आहे, आणि ह्या इलेक्शनचा आपल्या मार्केटवर काही फरक पडणार आहे का? 100% पडणार आहे. 100 आणि 101% आपल्या मार्केटवर याचा परिणाम पडणार आहे. त्याच्यानंतर थर्ड, तुम्हाला काय माहिती की बाबा अजून काय काय होऊ शकते 2024 मध्ये? अजून काय काय इव्हेंट्स आहेत जे आपल्या मार्केटला इम्पॅक्ट करू शकतात. ठीक आहे, तर बघा, जे पॉलिटिकल काय म्हणता येईल की इंटरनॅशनल जे आपले रिलेशन्स आहेत, इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत, सध्या काही आपल्याकडे ताजे काय म्हणता येईल की काही टॉपिक्स आहेत ज्याच्यावर आपल्याला आपला जो स्टँड आहे, भारताचा जो काही स्टँड आहे तो बराच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे इंटरनॅशनल जे मार्केटमध्ये जे आपल्या काय म्हणता येईल की जे हे चालू आहेत सध्या रिलेशन्स आपले जे आहेत, तर ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत. इंटरनॅशनल, ओके, इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनॅशनल रिलेशन मध्ये काय काय आलं, तर भारत आणि युक्रेनमध्ये आता रशिया आणि युक्रेनचं जे काही वाद चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा भारताचा महत्वाचा स्टँड आहे. आणि आताच एक पुतीन न्यूज पण आलेली आहे रशियावरनं, ती पण मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. त्यानंतर इस्रायल आणि जे पॅलेस्टिनचं जे काही वॉर चालू आहे, गाझा स्ट्रीपमध्ये जे काही वॉर चालू आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा भारताचा बराच मोठा स्टँड आहे. का स्टँड आहे काय नाही ते आपण डिस्कस करूया. चला, ठीक आहे. बघा, सर्वात पहिले मी 1 फेब्रुवारी 2024ला जे आपलं बजेट आहे त्याच्यासोबत मला त्याच्यावर जरा डिस्कस करू द्या. ठीक आहे, आता काय म्हणता येईल की ह्या वर्षी इलेक्शन असल्यामुळे, ठीक आहे, बजेट आपलं हे बीजेपी देईल. ठीक आहे, यावर्षी जे आपलं बजेट आहे ते बीजेपी म्हणजे निर्मला सीतारामन मॅडम आपल्या काढतील. ठीक आहे, लोकसभेमध्ये सांगतील. ठीक आहे, त्याच्यानंतर जर येणाऱ्या इलेक्शनमध्ये बीजेपीची सरकार नाही आली किंवा दुसऱ्या कोण्या एखाद्या पार्टीची सरकार आली, तर हे जे धोरणं आहेत या धोरणांचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होईल का नाही याची थोडीशी काय म्हणता येईल की शंका आपल्याला असू शकते. ठीक आहे, कारण प्रत्येक पार्टीचं काहीतरी एक धोरण असतं की बाबा त्या धोरणानुसार ती काम करत असते. त्यामुळं या वर्षी इलेक्शन असल्यामुळे आपल्याला थोडंसं त्याच्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही जर मागच्या 5 वर्षाचा डेटा काढून पाहिला, कधीचा, तर 1 फेब्रुवारीचा. 1 फेब्रुवारीला काय असतं? आपलं बजेट असतं. ठीक आहे, जर त्या बजेटचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की मार्केट स्टार्टिंगला तर मस्त गॅप अप ओपन होतं, पुन्हा खाली येतं आणि पुन्हा व्होलाटाईल होऊन जातं. इथं मार्केटमध्ये काय होतं की एक जेव्हा हाईप क्रिएट केली जाते, कशी हाईप क्रिएट केली जाते की बजेट येणार आहे, बऱ्याच साऱ्या न्यूज येतात की सरकारचं धोरण आहे की ह्या सेक्टरला, ऍग्रिकल्चर सेक्टर म्हणजे कृषी सेक्टरला एवढे पैसे द्यायचे, किंवा फायनान्स सेक्टरला एवढे पैसे, किंवा डिफेन्स म्हणजे रक्षा मंत्रालय जे आहे त्याला एवढे पैसे द्यायचे, वगैरे वगैरे अशा बऱ्याच न्यूज येत असतात. आणि त्या न्यूज कन्फर्म नसतात. ठीक आहे, तिथं लिहिलेलं असतं की अकॉर्डिंग टू सोर्स म्हणजे काय? त्यांचे जे काही सूत्र आहेत त्यांच्यावरून ती माहिती त्यांना मिळत असते असं ते सांगत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या की ह्या वर्षी बजेट जे आहे तर ते बजेट कोणत्या सेक्टरवर जास्त फोकस्ड असणार आहे आपल्याला ते बघायचं आहे. कारण सध्या भारताचं मिलिटरीवर, ठीक आहे, मिलिटरी म्हणजे डिफेन्स म्हणता येईल आपल्याला त्याला. ठीक आहे, डिफेन्स सेक्टर, ओके, डिफेन्स सेक्टर आणि सर्वात महत्वाचं ऍग्री सेक्टर जे आहे, या सगळ्यांवर जे आहे सध्या भर देणं जे आहे चालू आहे भारत सरकारचं. त्याच्यानंतर आता एक 4-5 दिवसापासून न्यूज पण फिरत आहे. कशी न्यूज फिरत आहे की कोरोनाचा नवीन व्हेरियंट जे आहे आलेला आहे. इव्हन आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्ताच न्यूज आली की 127 नवीन केसेस ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत. नवीन व्हेरियंट आलाय कोरोनाचा. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला प्लीज माइक ऑफ करा. ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये फार्मास्युटिकल सेक्टर, ठीक आहे, अंकुश सर आपलं जे आहे माइक ऑफ ठेवा. ठीक आहे, ओके, डिस्टर्ब होतोय सर. ओके, बघा, लक्षात घ्या की आता कोरोनाचा एक नवीन व्हेरियंट आलेला आहे, तर त्याची पण चर्चा चालू आहे मार्केटमध्ये. तर कदाचित येणाऱ्या बजेटमध्ये डिफेन्स सेक्टर, ऍग्री सेक्टर आणि 4-5 दिवसाच्या न्यूज पाहून मला वाटतं की एक फार्मास्युटिकल सेक्टरकडे जे आहे, मेडिकल सेक्टर म्हणता येईल सरळ सरळ आपल्याला, ह्या 3 सेक्टरवर जे आहे येणाऱ्या काळामध्ये आपले म्हणजे जे सरकार आहे त्याचं भर असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर
सर्वात महत्वाची गोष्ट की लोकसभेचं इलेक्शन आहे. लोकसभा म्हणजे प्राईम मिनिस्टर, ठीक आहे, लोकसभा म्हणजे प्राईम मिनिस्टर. आता आपल्या डिसेंबर महिन्यामध्ये 4 राज्यामध्ये जे आहेत काय म्हणता येईल आमदारकीचे जे इलेक्शन्स आहेत ते झाले आहेत, ठीक आहे. विधानसभेचे इलेक्शन जे आहेत ते झालेले आहेत. त्या इलेक्शनमध्ये 4 राज्यांमध्ये इलेक्शन झालं. 4 पैकी 3 राज्यांमध्ये बीजेपी आली आणि बीजेपी जशी मार्केटमध्ये म्हणजे बीजेपी जशी इलेक्ट होऊन आली, ठीक आहे, जसं त्याचं इलेक्शनमध्ये जे आहे त्यांचे सीएम्स किंवा त्यांना जास्त मेजॉरिटी वोट मिळाले, तसंच तुम्ही पाहिलं की मार्केटमध्ये मागच्या काही दिवसापासून एकदम एक चांगला स्पाइक आपल्याला बघायला मिळालेला आहे. मार्केट एकदम बूमवर आलेलं आहे, ठीक आहे. सर्वात पहिले मला सर्वांना डिस्क्लेमर देऊ द्या की मी कोण्या पार्टीचं प्रमोशन करत नाही, मला काही घेणं देणं नाही. माझं काम आहे मार्केटबद्दल अभ्यास करणं आणि मी तेच करत आहे. कोण्या पार्टीला प्रमोट करण्याचा माझा हेतू नाहीये, ठीक आहे. त्यामुळं कमेंट सेक्शन मध्ये तरी कृपया कोणी टाकू नये. ओके, तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंट सेक्शन मध्ये टाका, आपण डिस्कस करूया. पण कोण्या पार्टीबद्दल बोलत आहात वगैरे असे कमेंट्स करू नका, कारण माझं सरळ मत आहे की मी मार्केटचा माणूस आहे आणि मला मार्केटशी घेणं देणं, बाकी कोणता पार्टी काँग्रेस येऊ, बीजेपी येऊ, आप येऊ, मला काही घेणं देणं नाही, ठीक आहे. लक्षात घ्या की माझा असा अभ्यास आहे किंवा तुमच्या सर्वांचा देखील अभ्यास असेल की 3 राज्यामध्ये बीजेपी निवडून आली आणि मार्केट एकदम बूमवर गेलं. इव्हन तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठलेही स्टॉक्स असतील तर त्या स्टॉक्समध्ये तुम्हाला एक चांगली गेन तुम्हाला मिळालेला आहे. इव्हन माझ्या स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये माझा 30% प्रॉफिट जे आहे ते वाढलेला आहे, ठीक आहे. का वाढला? कारण बीजेपी निवडून आली. एक ग्लोबल सेंटिमेंट क्रिएट झालेला आहे. कोणाबद्दल? तर नरेंद्र मोदी साहेब आपले जे पंतप्रधान आहेत त्यांच्याबद्दल जे आहे ग्लोबल सेंटिमेंट जे आहे, ठीक आहे, एक सेंटिमेंट क्रिएट झालेलं आहे. कसलं सेंटिमेंट क्रिएट झालेलं आहे? तर एक ग्लोबल लीडर म्हणून जे आहे त्यांची काय म्हणता येईल की एक ओळख निर्माण झालेली आहे. आणि आपले महत्वाचं म्हणजे की परराष्ट्र जे आपले धोरणं आहेत ते खूप स्ट्रॉंग झालेले आहेत. हे आपल्याला कशावरून लक्षात आलं? तर सिंपल आहे. आता आपल्याकडे सध्या 2 ताजेतवाने काय म्हणता येईल वॉर्सवाले सिच्युएशन आपल्याकडे आहेत. एक आहे युक्रेन रशिया वॉर, ओके. दुसरं आहे आपल्याकडे इस्रायल आणि ते गाझा स्ट्रीपवर जे काय पॅलेस्टीनचं जे काय मॅटर चालू आहे त्यांच्यामध्ये जे वॉर चालू आहे त्या, ठीक आहे. तर ह्या दोघांमध्ये सुद्धा भारताचं ग्लोबल काय स्टँड आहे ह्याच्यावर सगळ्यांची नजर आहे. कारण मागच्या काही वर्षांमध्ये भारताचं जे काही नेतृत्व आहे हे चांगलंच इंटरनॅशनल मार्केटमध्ये वाढलं आहे. आता मग प्रश्न पडतो की याचा आपल्या इकॉनॉमीवर काय फरक पडणार आहे सर? याचा आपल्या इकॉनॉमीवर काय फरक पडणार आहे? खूप फरक पडणार आहे, ठीक आहे. जर आपली लिडरशिप स्ट्रॉंग असेल, ठीक आहे, फरक पडत नाही कोणी पण तिथं पंतप्रधान असू देत, पण आपली जर लिडरशिप स्ट्रॉंग आहे तर डायरेक्टली त्याचा इफेक्ट आपल्या इकॉनॉमीवर तुम्हाला 100% दिसायला लागणार. कसा दिसायला लागणार? तर बघा, बाहेरच्या गुंतवणुकी भारतामध्ये येतील, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल की भारतामध्ये जे डॉलर येणार असेल तर तो त्याचा इन्फ्लो जो आहे तो वाढेल. त्याच्यानंतर आपल्याकडे डॉलर इन्व्हेस्ट झाल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याकडे काय होईल? एम्प्लॉयमेंट वाढेल. एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? रोजगार आपल्याकडे मिळेल लोकांना भरपूर. आणि रोजगार जेव्हा लोकांना मिळतो तेव्हा साधारणपणे सगळ्या देशाचीच ग्रोथ होत असते. त्याच्यामुळं ग्लोबल लिडरशिप एखाद्या देशाची किती स्ट्रॉंग आहे हे आपल्याला महत्वाचं असते, ठीक आहे, इकॉनॉमीसाठी. त्यामुळं तुमचं जे फोकस असणार आहे सध्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते आपलं फार इम्पॉर्टंट आहे. कारण जे मार्केटचा सिनेरिओ आता ह्या इलेक्शनमध्ये लक्षात आला, आपल्या आमदारकीचे जे काही 4 राज्यांमध्ये इलेक्शन झाले त्याच्यामध्ये बीजेपी निवडून आली. त्याच्यामध्ये आपल्या एक अंदाजा नेमका निवडून आपल्या एक अंदाजा आला की येणाऱ्या काळामध्ये की बीजेपी मध्ये जे नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांची लिडरशिप आहे ती जरा स्ट्रॉंग आपल्याला दिसत आहे. आणि ह्याच्यामुळे जे मार्केट वाढत आहे, जर बघितलं तर सेन्सेक्स 72,000ला टच केलाय. सेन्सेक्सनी 72,000ला जवळपास टच मारला आहे, ठीक आहे. ओके, ही खूप मोठी गोष्ट आहे. 1992ला जेव्हा हर्षद मेहताचा स्कॅम झालता तेव्हा 3,000 ला सेन्सेक्स होता आणि 3,000 वरून जवळपास 72,000 वर सेन्सेक्स गेला आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि आपली इकॉनॉमी खरंच खूप स्ट्रॉंग आपल्याला जी आहे ती झालेली आपल्याला दिसून येत आहे. कारण बघायला गेलं तर या वर्षी आपल्याकडे 2 वॉर झाल्या, ओके. त्या वॉरचा इफेक्ट आपल्या भारताच्या मार्केटवर काही नाही झाला. इव्हन तुमचं जे नॅसडॅक आहे म्हणजे अमेरिकन मार्केट आहे ज्याला आपण ग्लोबल इकॉनॉमी म्हणतो, ठीक आहे, तर त्या इकॉनॉमीवर सुद्धा त्याचा फरक पडलेला दिसला आपला. पण भारताच्या इकॉनॉमीवर फरक पडला नाही. भारताची ग्रोथ जी आहे ती एकदम सस्टेनेबल आपल्याला जी आहे ती दिसली आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला माझं सांगणं होतं की येणारं इलेक्शन जे आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता इलेक्शन झालं, बजेटबद्दल मी बोललो. त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन मध्ये सर्वात महत्वाचं आता आपल्याकडे एक उदाहरण जे आहे ते स्थापन झालं आहे की आपण रशिया युक्रेन वॉर मध्ये आपण कोणाचंच काय म्हणता येईल की कोणाच्या पक्षाकडे उभं टाकलं नाही की मी रशियाकडून किंवा मी युक्रेनकडून असं आपण सांगितलं नाही, ठीक आहे. त्यामुळं काय झालं की आपला जो स्टँड आहे तो न्यूट्रल राहिला. आपला स्टँड, भारताचा स्टँड न्यूट्रल राहिल्यामुळे
काय झालं की आपण रशियाकडून काय केलं, आपण रशियाकडून क्रूड ऑइल इम्पोर्ट केलं, क्रूड ऑइल इम्पोर्ट केलं. ठीक आहे, क्रूड ऑइल इम्पोर्ट केलं आणि ते युरोपियन नेशन्सला, युरोपियन नेशन्स म्हणजे युरोप खंडातील जेवढे काही देश आहेत, कोणते झाले, आपलं पोलंड झालं किंवा जे काही छोटे मोठे राज्य आहेत युरोप खंडामध्ये. ठीक आहे, तर त्या देशांमध्ये आपण काय केलं, आपलं आपलं जे क्रूड ऑइल आहे ते आपण काय केलं, रिफाईन करून आपण त्यांना एक्सपोर्ट केलं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की भारत 2023 मध्ये तिसरा जगातील सर्वात मोठा ऑइल एक्सपोर्टर होता. आपल्याकडे कुठं तुम्हाला जमिनीमध्ये कुठं क्रूड ऑइल सापडणार नाही, म्हणजे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत पेट्रोल डिझेल तुम्हाला भारतामध्ये नाही सापडणार ते, पण तरी देखील आपण तिसरे जगातले सगळ्यात मोठे एक्सपोर्टर म्हणजे बाहेरील देशाला आपण काय केलेलं आहे, आपण ऑइल पाठवलेलं आहे. आता हे ऑइल कुठून आलं, रशियाकडून आलं. रशियाकडून आलेलं ऑइल आपण रिफाईन केलं, रिफाईन करून मग ते बाहेरच्या देशांना आपण विकलं. त्याच्यामुळं इराण इराक यासारखे जे सौदी अरब जे काही नेशन्स आहेत यांना बरीच मिरची लागली. ठीक आहे, त्यामुळं त्यांनी ते, आता तुम्ही न्यूज पण आली बघा की आपलं एक काहीतरी जहाज आहे, मला त्याचं नाव लक्षात नाही, मी कालच त्याच्याबद्दल वाचलं, तर त्याच्यावर एक ड्रोन हल्ला झाला. ठीक आहे, त्यामुळे भारतानं लगेच ऍक्टिव्ह आपले जे राजनाथ सिंग आहेत, जे डिफेन्स मिनिस्टर आहेत, त्यांनी परवा दिवशीच त्यांचं स्टेटमेंट आलं की लगेच त्यांनी काय केलं की 2 का 3 काहीतरी लढाऊ शिप्स, आपले जे काय म्हणता येईल त्याला, वॉरशिप ज्या आहेत आपल्या भारताच्या, त्या वॉरशिप ज्या आहेत त्या डिप्लॉय केल्या. ठीक आहे, कुठं तर जे आपले जे साऊथ साऊथ नेशन्स जे आहेत आपल्याकडे, ठीक आहे, जे अरब नेशन्स आहेत त्यांच्याकडून जे आपल्याला माल येणार आहे त्या रूटवर जे आहेत आपले 3 वॉरशिप जे आहेत त्या त्यांनी डिप्लॉय केलेल्या आहेत इंटरनॅशनल वॉटरमध्ये. इंटरनॅशनल वॉटरमध्ये डिप्लॉय केलेले. इंटरनॅशनल वॉटर म्हणजे ना ते भारताचं पाणी आहे, त्याच्यासोबत कोणाचा काही संबंध नाही, पण तरी देखील भारतानं 3 मोठ्या जहाज जी आहेत ते तिथं लावलेली आहेत संरक्षणासाठी. ठीक आहे, कारण ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ह्या भारताच्या स्ट्रॉंग काय म्हणतात लिडरशिपचे जे आहेत आपल्याला आयकॉन म्हणजे लिडरशिप स्ट्रॉंग आहे हे आपल्याला लक्षात येऊन जात आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत जे आहे ते आपण लोकसभा इलेक्शन इव्हेंट्स याच्याबद्दल बोललो. ठीक आहे, आता नेक्स्ट जे आहे मला इकॉनॉमी बद्दल जरा बोलायचं आहे. इकॉनॉमी म्हणलं की सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक येतं की डॉलर आणि रुपया, डॉलर आणि रुपया. आता मी जरा चार्टवर येणार आहे, इथून पुढचा थोडासा पार्ट जो आहे तो आपण चार्टवर आणि बॅलन्स शीट ह्याच्यावर जरा बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा मी चार्टवर येत आहे आणि मी काय करत आहे की डॉलर आणि इंडियन रुपीज ह्याचा चार्ट ओपन करत आहे. डॉलर आणि इंडियन रुपीज ह्याचा चार्ट ओपन करत आहे. कशासाठी ओपन करत आहे सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, आता बघा हा जो चार्ट ओपन केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं सांगणं माझं एक आहे की इथून जे पुढचं जे अनालिसिस आहे हे मी 1 मंथ टाइम फ्रेम मध्ये करत आहे, कारण माझा जो व्ह्यू आहे हे एका वर्षासाठी आहे. आणि जेव्हा माझा व्ह्यू एका वर्षासाठी असतो तेव्हा मला अभ्यास जो आहे तो कमीत कमी 1 मंथ टाइम फ्रेम मध्ये करावा लागतो. 1 मंथ किंवा 1 वीक मध्ये करावा लागतो. पण मी तुम्हाला सरळ पहिले सांगत आहे की मी 1 मंथचा टाइम फ्रेम वापरत आहे, कारण तुमचे पुन्हा कमेंट्स येतील की 1 मंथचा टाइम फ्रेम कशामुळे काय, तर माझा जे व्ह्यू आहे पुढचा 365 दिवसाचा आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. लक्षात घ्या, बघा हा 1 मंथचा टाइम फ्रेम तुम्हाला 1 मंथच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला जे आहे डॉलर आणि इंडियन रुपीजचा चार्ट तुम्हाला इथे दिसत आहे. ठीक आहे, बघायला गेलं तर तुम्हाला इथं प्राइस पण दिसेल. आज जर तुम्हाला $1 घ्यायचा असेल तर तुम्हाला 83 रुपये 17 पैसे एवढी अमाऊंट जी आहे ती तुम्हाला पे करावी लागेल. ठीक आहे, एवढी अमाऊंट तुम्हाला पे करावी लागेल. ठीक आहे, पण तुम्ही जर पाहिलं तर ऑक्टोबर महिन्यापासून 2022 ऑक्टोबर पासून आपला डॉलर जो आहे तो स्थिर झालेला आहे. डॉलर जो आहे तो स्थिर झालेला आहे. 2022 2023 बघायला गेलं तर एक 1.25 वर्ष झालं. ठीक आहे, डॉलर काय झालेला आहे, एकदम स्थिर झालेला आहे. डॉलर एकदम स्थिर झालेला आपल्याला दिसलेला आहे. ओके, आता टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू न जर बघायला गेलं आपण, जेव्हा जेव्हा आपल्याकडे असा एक सिनॅरिओ जनरेट होत असतो, ठीक आहे, जेव्हा चार्टच्या सिनॅरिओनं, जेव्हा टेक्निकल अनालिसिसच्या सिनॅरिओनं मी तुम्हाला सांगत आहे, जेव्हा जेव्हा आपल्याकडे एक असा काहीतरी सिनॅरिओ जनरेट होतो तेव्हा मार्केटमध्ये कुठल्या तरी एका साईडला मोमेंटम येण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, मार्केटमध्ये कुठल्या तरी एका साईडला मोमेंटम येणं म्हणजे एकतर मार्केट इथून वर जाऊ शकतं, म्हणजे आपला डॉलरचा भाव खूप वाढू शकतो किंवा खूप कमी होऊ शकतो. पण पाहिलं जर आपण जर इथे पाहिलं तर एक तुम्हाला इथं जर व्यवस्थित जर तुम्ही स्ट्रक्चरचा अभ्यास केला, कॅन्डलच्या स्ट्रक्चरचा अभ्यास केला, तर तुमच्या एकंदरीत असं लक्षात येईल की जसे जसे कॅन्डल वरी वरी जात आहेत तसं तसं इथे छोट्या छोट्या कॅन्डल ज्या आहेत त्या बनत चालल्या आहेत. कॅन्डलची साईज बघा तुम्ही. ठीक आहे, कॅन्डलची साईज ही खूप बारकी बारकी होत चालली आहे, खूप छोटी छोटी होत चालली आहे. याचा प्युअर मिनिंग आहे की इथं कुठेतरी विकनेस क्रिएट झालेला आहे, इथं कुठेतरी विकनेस क्रिएट झालेला आहे. ओके, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला डॉलर हा पडताना दिसणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला डॉलर हा पडताना दिसणार आहे. मग प्रश्न पडतो की कुठपर्यंत डॉलर येऊ शकतो.
तर माझा असा अंदाज आहे एक 75 ते 76 रुपयापर्यंत इथपर्यंत जे आहे येणाऱ्या काळामध्ये डॉलर खाली येऊन पुन्हा वर जाण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, पण खाली 100% येईल. म्हणजे डॉलर जो आहे तो पडणार आहे. डॉलर येणाऱ्या काळामध्ये जो आहे तो आपल्याला पडताना दिसणार आहे. ओके, तुम्ही ऐकलं असेल की डॉलर चढत आहे, चढत आहे, चढत आहे, पण येणाऱ्या 12 महिन्याच्या आत तुम्हाला एक चांगला मोठा फॉल जे आहे डॉलरमध्ये दिसणार आहे. आणि हे फॉल कधी दिसेल तुम्हाला माहिती का? जे तुम्हाला हे जे 3 इव्हेंट्स मी तुमच्यासोबत डिस्कस केले ना, कोणते? तर हा आपला बजेटवाला आणि लोकसभेचं जे इलेक्शनचं ज्या दिवशी रिझल्ट येईल, त्या दिवशी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक मोठी हालचाल बघायला मिळणार आहे. एक मोठी हालचाल तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. ओके, त्यामुळे तुमची जी नजर आहे ती US डॉलरकडे असणं गरजेचं आहे. बघा, डॉलरचा रेट कमी झाला तर ते भारताच्या रुपयासाठी खूप चांगला आहे. ठीक आहे, कारण भारताचा रुपया जो आहे तो इंटरनॅशनल मार्केटमध्ये म्हणजे बाहेरच्या मार्केटमध्ये खूप स्ट्रॉंग होत असतो. तुम्ही जर आता पाहिलं असेल तर आता फर्स्ट आपण काय केलेलं आहे, इंडियन रुपीज मध्ये ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. कशामध्ये? तर आपण दुबईकडून ऑइल घेतलं आहे आणि त्या ऑइलचं पेमेंट आपण कशामध्ये केलं, तर आपण एक म्हणजे रुपयामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, तर पहिलं ट्रान्झॅक्शन हे नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेलं आहे. ठीक आहे, तर कुठंतरी भारताचा जो रुपया आहे तो आता ग्लोबली स्टँड आउट होत आहे. कारण भारताची जी इकॉनॉमी आहे ती चांगल्याच पद्धतीनं वाढताना आपल्याला दिसत आहे. ओके, भारताने आता $4 ट्रिलियन माइलस्टोन जो आहे तो अचीव्ह केलेला आहे नोव्हेंबरमध्ये. ठीक आहे, कालच मी ह्या सगळ्या न्यूज वाचत होतो. तर $4 ट्रिलियन आपली जीडीपी झालेली आहे. ठीक आहे, नोव्हेंबर महिन्याचा डेटा आहे. या महिन्याचा डेटा अजून आलेला नाही, पण नोव्हेंबर महिन्याच्या डेटावरून असं लक्षात आले की आपली जीडीपी $4 ट्रिलियन झालेली आहे. आणि पहिलं ट्रान्झॅक्शन आपण इंडियन रुपीज मध्ये हे केलेलं आहे. कशासाठी? तर आपण बाहेरून जे ऑइल आहे, तेल आहे ते मागवलेलं आहे आणि त्याच्यातून आपण इंडियन रुपीज मध्ये म्हणजे आपल्या रुपयातून त्याचा पेमेंट केलेलं आहे. त्याच्यामुळं ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, तर इकॉनॉमीसाठी आपण ग्लोबल बघायला गेलं तर आपल्याला डॉलरकडे बघणं गरजेचं आहे आणि मला सध्या डॉलर हा वीक होताना दिसत आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला अजून एक ऍडिशनल गोष्ट सांगू का? तर बघायला गेलं तर एक ग्रोथ असते बघा, कोणत्याही गोष्टीची एक लिमिट असते. आपण जो फुगा घेतला त्या फुगामध्ये जर आपण हवा टाकत गेलो तर ती एक लिमिट असते त्याची. ठीक आहे, ती तो फुगा फुगतो 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 एका लिमिट पर्यंत फुगतो आणि नंतर फुटत असतो. ठीक आहे, तसंच सध्या मला डॉलरचं झालेलं दिसत आहे. कारण त्यांची जी ग्रोथ आहे, ठीक आहे, अमेरिकेची जी ग्रोथ आहे ती खूप जास्त फास्ट झाली आणि कुठंतरी एक सॅच्युरेशन आलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते देश आहेत तर मला युके वाटतोय. युके म्हणजे आपलं इंग्लंड. ठीक आहे, त्याच्यानंतर अमेरिका. हे जे 2 नेशन्स आहेत, हे जे 2 राष्ट्र आहेत, यांची कुठेतरी सध्या इकॉनॉमी जी आहे ती एकदम सध्या फ्लॅट झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची ग्रोथ दिसत नाही. आणि अजून एक राष्ट्र म्हणजे चायना. ठीक आहे, तर हे 3 देश जे आहेत यांची ग्रोथ जी आहे ती कुठेतरी थांबलेली आहे असं आपल्याला लक्षात येत आहे. पण भारताची ग्रोथ जी आहे ती खूप स्ट्रॉंग होत आहे. ठीक आहे, कारण आपल्याकडे खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज अजून बाकी आहेत. कारण अमेरिका ही सुपर पॉवर झालेली आहे. जवळपास मॅन्युफॅक्चरिंग जगातलं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून आपण चायनाला ओळखतो. कारण प्रत्येक गोष्ट मेड इन चायना म्हणून बनून येत आहे, आपल्याला लक्षात येत आहे. काही वर्षांपासून जे आहे थोडंसं याचा ग्रोथ जी आहे ती कमी झालेली आहे. सध्या आपण मेड इन इंडिया ह्याच्यावर फोकस करत आहोत. ठीक आहे, तर कुठंतरी भारताचं जे स्टँड आउट आहे हे खूप स्ट्रॉंग मला दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि ह्याचा खरा इम्पॅक्ट आपल्याला लोकसभेच्या इलेक्शन नंतर लक्षात येईल. कारण येणाऱ्या वर्षामध्ये लोकसभेचं इलेक्शन हे खूप महत्वाचं राहील आपल्यासाठी. ठीक आहे, तर चला मग आता आपण काय करूया, आपल्या जरा निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक्स, इंडेक्स कडे येऊया. ठीक आहे, आता इकॉनॉमी बद्दल बोललो मी. आता मी काही सेक्टर्स जे आहेत येणाऱ्या काळामध्ये, जे कोणते सेक्टर्स जे आहेत ते काम करणार आहेत, म्हणजे येणाऱ्या 12 महिन्यामध्ये कोणते सेक्टर आहेत जे चांगलं काम करू शकतात हे आपण बघणार आहोत. मी सेक्टर पण काढून ठेवलेत, सॉर्ट आउट करून ठेवले. तुम्हाला काहीही चिंता करायची गरज नाही. एकदम सगळं स्मूथ मध्ये काढून ठेवलंय. ओके, कोणते सेक्टर्स कोणते काम करणार आहेत आणि त्यांचं मार्केटमध्ये काय सध्या व्हॅल्यू आहे, परचेस करायला पाहिजे की नाही, गुंतवायचं का नाही, या सगळ्या गोष्टी आपण तिथं बघणार आहोत. सध्या तुमच्या समोर निफ्टी 50चा चार्ट दिसत आहे. ओके, आणि हा चार्ट 1 मंथचा आहे. सगळे जे चार्ट बघेल मी इथून पुढे 1 मंथच्या टाइम फ्रेम मध्ये बघेल. त्याच्यामुळं बार बार तुमच्या मनामध्ये जे प्रश्न उद्भवेल की हा टाइम फ्रेम कोणता आहे, तर लक्षात घ्यायचा हा 1 मंथचा टाइम फ्रेम आहे. ठीक आहे, बघा लक्षात घ्या. सध्या निफ्टीमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर मागच्या एका महिन्यापासून 18,900 पासून निफ्टी जो आहे तो आपल्याला 21,000 जवळपास 800चा आपल्याला त्याचा हाय मारलेला आहे. जर बघायला गेलं तर ही जी ग्रोथ आहे ही एकंदरीत ग्रोथ आहे 15% ची. म्हणजे निव्वळ आपलं निफ्टी 50 म्हणजे आपल्या भारतातल्या पहिल्या 50 कंपन्यांमध्ये 15% ग्रोथ ही मागच्या 2 महिन्यामध्ये झालेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे.
पण जर तुम्ही एक गोष्ट जर नीट पाहिली मार्केटमध्ये, जर एक तुम्ही नीट गोष्ट पाहिली तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपण आता जर गुंतवायला गेलो तर आपल्याकडे कुठेतरी एंट्री जी आहे ती आपल्याकडे नाहीये आणि आपल्याला स्टॉप लॉस सुद्धा मिळत नाही. ठीक आहे, म्हणजे जी ग्रोथ आहे ती चालू झालेली आहे आणि ही जी ट्रेन आहे ही ट्रेन आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालेली आहे. आता त्या ट्रेनला पकडण्यात अर्थ आहे का? नाही. निफ्टी 50 जर बघायला गेलं तर त्याची ग्रोथ जी आहे ती आता चालू झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण एंटर करू शकत नाही. जर बघायला गेलं सिमिलरली बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला तसंच काहीतरी सिनॅरिओ बघायला मिळत आहे. ठीक आहे, फिन निफ्टीमध्ये बघायला गेलं तर फिन निफ्टीचाही सध्या सिनॅरिओ तसा दिसत आहे. ठीक आहे, ओव्हरऑल आपल्याकडे जेवढे काही इंडेक्स आहेत त्याचा मी अभ्यास केला. मिड कॅप निफ्टी असू द्या, तुमचा स्मॉल कॅप निफ्टी असू द्या, मिड कॅप 150 इंडेक्स असू द्या, याचा सर्वांचा अभ्यास जर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल. मिड कॅप मी तुम्हाला दाखवतो, तुमच्या स्क्रीनवरच दाखवतो. ठीक आहे, मिड कॅप निफ्टी. ठीक आहे, मिड कॅप निफ्टी या सर्वांची जी ग्रोथ आहे ती एक्स्ट्रीम लेवलला झालेली आहे. ठीक आहे, आता कुठेतरी ह्याच्यामध्ये माझं असं मत आहे की कुठेतरी थोडासा पुलबॅक येऊन पुन्हा मार्केट जे आहे ते वर जाईल. सध्या ग्रोथ जी आहे ती मार्केट पूर्ण स्ट्रेच झालेली आहे. जर आपण मिड कॅपचे स्टॉक्स जर पाहिले तर जवळपास एप्रिल महिन्यापासून कंटिन्यू आपल्याला ग्रीन 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 कॅन्डल इथे मिळत आहे. ठीक आहे, तर ही कुठेतरी मार्केटमध्ये विकनेस येण्यासारखी जी गोष्ट आहे ती आपल्याला इथे दिसत आहे. पण भारतातल्या मार्केटमध्ये असे काही 3 सेक्टर आहेत, यांच्यामध्ये अजून ग्रोथ जी आहे ती चालू झालेली नाही किंवा ग्रोथ जी आहे ती अजून होऊ शकते. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये खूप चांगलेच दांडगे मला जे आहे ते अपॉर्च्युनिटी दिसत आहेत. तर सर्वात पहिलं जे सेक्टर आहे तर सर्वात पहिले सेक्टर आहे निफ्टी पीएसयू. निफ्टी पीएसयू. ठीक आहे, मी सोबत सोबत स्टॉक पण सांगेल बरं का, याच्यामध्ये कोणते स्टॉक जे आहेत ते चांगले आहेत. निफ्टी पीएसयू. ठीक आहे, निफ्टी पीएसयू बँक हा जो इंडेक्स आहे या इंडेक्समध्ये आपल्याला चांगलीच अपॉर्च्युनिटी जी आहे येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. आता प्रश्न पडतो की निफ्टी पीएसयू काय आहे? तर पब्लिक सेक्टर युनिट, ह्याला आपण काय म्हणतो, पीएसयू ला काय म्हणतो, पब्लिक सेक्टर युनिट. पब्लिक सेक्टर युनिट म्हणजे अशा कंपन्या ज्यांच्यामध्ये गव्हर्नमेंटचा इंटरफिअर आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट जे आहे गव्हर्नमेंटचं त्यांच्यामध्ये जे आहे इंटरफेरन्स आहे. मे बी ती स्टेट गव्हर्नमेंट असू शकते, मे बी ती सेंट्रल गव्हर्नमेंट असू शकते. ठीक आहे, ती कुठली गव्हर्नमेंट असू शकते, पण गव्हर्नमेंटचा इंटरफेरन्स आहे त्याच्यामध्ये, असं आपल्याला लक्षात येतं. आणि पीएसयू बँक आहे. बँक म्हणजे काय, तर अशी कंपनी, अशी बँक ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा इंटरफेरन्स आपल्याला दिसत आहे. जर बघायला गेलं तर सध्या नेमकाच निफ्टी पीएसयूने एक नवीन हाय आपल्याला मारलेला दिसत आहे आणि त्याच्यामध्ये एक चांगलं स्ट्रक्चर आपल्याला फॉर्म झालेलं दिसत आहे. एक चांगला सप्लाय झोन होता, त्या सप्लाय झोन पासून एकदम आपल्याला मार्केटनी फॉल केलं दिसलं आणि तिथून मग मार्केटनी जे कोरोनाच्या काळापासून एक चांगली गेन आपल्याला इथं या पीएसयू सेक्टरमध्ये, बँकिंग पीएसयू मध्ये आपल्याला चांगलं दिसलं आहे. ठीक आहे, तर येणाऱ्या काळामध्ये माझं सगळ्यात जास्त जे लक्ष असणार आहे हे पीएसयू बँक्सकडे असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट इयर साठी मी पीएसयू बँककडे स्ट्रॉंगली बघत आहे. ठीक आहे, स्ट्रॉंगली बघत आहे. मग प्रश्न पडतो की सर पीएसयू इंडेक्स मध्ये तर मी पैसा लावू शकतो का? लावू शकता. म्युच्युअल फंड बघा, ज्या म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला तिथं लक्षात येईल की असा म्युच्युअल फंड फाइंड आउट करा ज्याच्यामध्ये पीएसयू बँकिंग सेक्टरमध्ये जेवढे पैसे तुमची जी गुंतवणूक आहे ती केल्या जाईल. तसे तुम्हाला म्युच्युअल फंड मिळतील, तुम्हाला फक्त ते बघावे लागतील. जर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये पैसा नाही टाकायचा तर मग कोणत्या स्टॉक्स जे आहेत ते चांगले आहेत सर? आता मी डायरेक्ट तर निफ्टी पीएसयू मध्ये पैसा नाही टाकू शकत, तर मग मला कोणते स्टॉक्स आहेत जे माझ्यासाठी चांगलं काम करू शकतात? ठीक आहे, तर ते आपण बघणार आहोत. त्याच्या आधी इथपर्यंत तुमचं जे डाऊट आहे ते क्लिअर झालेत का मला सांगा. कमेंट सेक्शन मध्ये तुमच्यासाठी ओपन आहे. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुमचे जे डाऊट आहे ते सर्व सांगा. ठीक आहे, डिस्कस करूया आपण, कारण आजचं जे सेशन असणार आहे पूर्ण इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे. ठीक आहे, ओके. गौरी मॅडम म्हणतायत यस, प्राजक्ता साबळे मॅडम म्हणतायत यस, हो सर बढिया. सर्वांनी रिप्लाय करा, कारण मी एकासाठी कोणासाठी सेशन घेत नाही, मी तुमच्या सर्वांसाठी सेशन घेतोय. ठीक आहे, ओके. विजय कुमार सर म्हणतात यस, हो सर, ओके, बढिया. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये टाकत चला. ओके, कारण तुम्ही जोपर्यंत कमेंट सेक्शन मध्ये टाकाल तरच माझ्या लक्षात येईल. ओके, चालतंय, बढिया. चलो, मग आता पीएसयू सेक्टर जे झालं, पीएसयू सेक्टरमध्ये कोणत्या कंपन्या ज्या आहेत, कोणते जे स्टॉक्स आहेत जे चांगलं काम करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये, तर मी प्रत्येक सेक्टरचे जे आहेत मंडळी, जसं की मी अजून 3 सेक्टर जे तुम्हाला सांगणार आहे ते खूप चांगले सेक्टर आहेत, त्याच्यामध्ये चांगली ग्रोथ मिळणार आहे. प्रत्येक सेक्टरचे मी तुम्हाला 2 ते 3 स्टॉक जे आहेत ते सांगणार आहे. कोणत्या स्टॉकवर तुम्ही अभ्यास करू शकता, हे कोणासाठी रेकमेंडेशन नसणार आहे, फक्त तुम्ही अभ्यासासाठी मी तुम्हाला हे सेशन घेतोय. ठीक आहे, ओके, बढिया. चला, सर्वांना जयश्री मॅडमला सुद्धा समजलेलं आहे, नीता मॅडमला सुद्धा समजलेलं आहे, सचिन सरांना सुद्धा समजलेलं आहे. चलो, बढिया. मग चला, तर सर्वात पहिले
माझं सगळ्यात बघा, मी तुम्हाला जे स्टॉक सांगणार आहे हे सगळ्यात खालून वरपर्यंत सांगणार आहे, की बाबा माझा विश्वास सगळ्यात कमी कोणत्या स्टॉकवर आहे हे पहिले सांगेल, आणि माझा विश्वास सगळ्यात जास्त कोणत्या स्टॉकवर आहे हे मी तुम्हाला तिथं सांगेल. ठीक आहे. सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे तो माझ्यासाठी आहे युनियन बँक. तो माझ्यासाठी काय आहे? युनियन बँक. ठीक आहे. त्याच्यावर माझा थोडासा कमी विश्वास आहे, पण आहे. ठीक आहे. कारण बघा, जर बघायला गेलं, मी आत्ताच अभ्यास करू लागलो आणि हे ड्रॉइंग जे आहेत हे त्याच्या तेव्हाच मी बनवलेले आहेत. एक तुम्ही जर व्यवस्थित बघायला गेलं, ओके, तर तुमच्या असं लक्षात येईल, बराच म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर 2018 पासून जी ही बँक आहे युनियन बँक, पहिली आंध्रा बँक होती, आंध्रा बँकेचा आता मर्जर होऊन युनियन बँक झाली. ठीक आहे. आंध्रा बँक, देना बँक एकत्र आले आणि त्याच्यानंतर ते युनियन बँक मध्ये आलेले आहेत. तर तुम्ही जर एकंदरीत बघायला गेलं तर एक चांगलाच आपल्याला एक सपोर्ट जो आहे तो आपल्याला प्रिव्हियसली ह्या झोन पासून मिळू लागला, आणि त्यानंतर आपल्याला 2018 मध्ये ह्या झोनचं ब्रेकआउट मिळाला आणि मार्केटनी जवळपास एक चांगलाच म्हणजे ह्या स्टॉकनी, युनियन बँकच्या स्टॉकनी 20 रुपयाचा लो लावला. 20 रुपयाचा लो लावल्यानंतर आता म्हणजे 2023च्या शेवटी तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये जे आहे ते एक चांगलं रेजिस्टन्सला ब्रेकआउट मिळालेला आहे. रेजिस्टन्स कसा तुम्ही स्वतः बघू शकता, की किती चांगला आपल्याला इथे रेजिस्टन्स दिसलेला आहे. तर ह्या रेजिस्टन्सला इथं ब्रेकआउट मिळालेला आहे. तर मग प्रश्न पडतो, की सर मग टार्गेट किती ठेवायचं? टार्गेट किती ठेवायचं? युनियन बँकमध्ये आपलं टार्गेट किती असणार आहे? तर सिंपल आहे. तुम्ही जर ट्रेंडलाईन वाला व्हिडिओ आपला पाहिला असेल तर तुम्ही समजू शकता, की बाबा इथं ट्रेंडलाईन आहे, एक ट्रेंडलाईन बनत आहे, आणि मी तुम्हाला त्या ट्रेंडलाईन वाल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की बाबा 3 वेळेस तुमची ट्रेंडलाईन कमीत कमी टेस्ट व्हायला पाहिजे. इथं 3 ते 4 वेळेस आपली ट्रेंडलाईन टेस्ट झालेली आहे. तर येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये मी या स्टॉकला जवळपास बघत आहे 420 रुपयापर्यंत. कितीपर्यंत बघत आहे? युनियन बँकला मी 420 पर्यंत जे आहे ते बघत आहे. येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये माझा व्ह्यू जो आहे तो युनियन बँकवर जो आहे तो 120 रुपयाचा आहे. ठीक आहे. मग प्रश्न पडतो, की सर स्टॉप लॉस कितीचा आहे? तर स्टॉप लॉस देखील मोठा आहे. म्हणजे स्टॉप लॉस माझा 55चा आहे. कारण बघायला गेलं, तुम्ही जर नीट इथं ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला इथं जो स्विंग मिळणार आहे, तुम्हाला इथं जो स्विंग मिळत आहे, ठीक आहे, त्याच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस ठेवता. ठीक आहे. तर हा स्विंग जो आहे तो तुम्हाला इथं मिळत आहे. आणि बघायला गेलं, जर मी इथे एक हॉरिझॉन्टल लाईन जर ड्रॉ केली तर तुमच्या असं लक्षात येईल, की बाबा रे 55 ते 56 रुपयाचा इथं मला काय करावं लागेल? स्टॉप लॉस ठेवावा लागेल. आणि माझं टार्गेट जे असणार आहे ते 420 रुपये, म्हणजे पैसा जो आहे तुमचा इथं 4 पट होऊ शकतो. हे माझं सगळ्यात कमी कन्व्हिक्शन, म्हणजे एकदम माझा व्ह्यू जो आहे तो माझा कमी विश्वास आहे याच्यावर. ठीक आहे. पण बघायला गेलं तर मी जे 3 ते 4 स्टॉक काढले त्याचा खूप दांडगा अभ्यास केला. ठीक आहे. आता प्रश्न पडतो, की सर आता लॉंग टर्म साठी स्टॉक निवडायचा आहे तर फक्त चार्ट बघून चालेल का? तर नाही. चार्ट बघून चालणार नाही. तुम्हाला त्याचा बिझनेस पण स्टडी करावा लागेल. ठीक आहे. जर तुम्ही बिझनेस स्टडी करायला गेलात, ठीक आहे, फंडामेंटल, ज्याला आपण फंडामेंटल अनालिसिस म्हणतो. ठीक आहे. फंडामेंटल अनालिसिस जर करायला गेलं तर इथे येऊया, आपण युनियन बँकवर येऊया. जर युनियन बँक जर बघायला गेलं तर पी रेशो 7.4 चा आहे. ठीक आहे. जो फार कमी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बुक व्हॅल्यू आणि करंट शेअर प्राइस ऑलमोस्ट जवळ आहे. आरओसी आरओई बरोबर आहे. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे कंपनीला ग्रोथ होण्यासाठी चान्स आहे. म्हणजे कंपनी सध्या 88,000 करोडची आहे, तर तिच्यामध्ये ग्रोथ होण्याचे चांगले चान्सेस आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. कारण बऱ्याच अवाढव्य कंपन्या वाढलेल्या आहेत. जर तुम्ही रिलायन्स बघितलं, जर तुम्ही आयटीसी बघितलं, तर काही लाख करोडमध्ये ह्यांचं व्हॅल्युएशन आहे. जर आपण जर बघायला गेलं तर युनियन बँक कंपॅरेटिव्हली जी आहे ती कमी, म्हणजे त्याची ग्रोथ जी आहे ती अजून लहान आहे. अजून त्याच्यामध्ये चान्सेस आहेत ग्रोथचे. ठीक आहे. बाकी ज्या गोष्टी ज्या आहेत तर बघायला गेलात तर प्रमोटरची जी काय होल्डिंग आहे, म्हणजे कंपनीचे जे मूळ मालक आहेत त्यांची होल्डिंग जी आहे 2017ला 63% होती, जी आता वाढून जवळपास 76% गेलेली आहे. ओके. बघायला गेलं तर बघा, प्रमोटर होल्डिंग का बघतो आपण? जर उद्याच्याला कंपनी रस्त्यावर आली तर ह्याच्यात सगळ्यात जास्त लॉस कोणाला होणार ह्याचा अंदाजा बांधण्यासाठी आपण प्रमोटर होल्डिंग बघत असतो. 100 पैकी 76 ते 77% शेअर्स हे कोणाकडे आहेत? प्रमोटरकडे आहेत. म्हणजे उद्याच्याला जर लॉस झाला तर सगळ्यात मोठा लॉस कोणाला होईल? प्रमोटरला होईल. म्हणजे प्रमोटर म्हणजे कोण? तर कंपनीचा मूळ मालक. त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण आपल्या किती 5-10 हजार, 20,000, 25,000, 50,000 पर्यंत गुंतवणूक असेल, पण जो प्रमोटर आहे त्याचे काही करोडमध्ये त्याच्यामध्ये गुंतवणूक असते. ठीक आहे. तर त्याला त्याच्या गुंतवणुकीची जास्त काळजी असते. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. तो बरोबर आपली बैलगाडी जी आहे तो पुढे नेत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट जो आहे तो बघायला गेला तर 2012 मध्ये 1700 करोडचा प्रॉफिट होता, जो की आता वाढून जो आहे 8,512 करोड जो आहे झालेला आहे. आणि एक्सपेक्टेड आहे की 2023 जे आता संपत आहे, म्हणजे फायनान्शियल इयर जेव्हा आपलं संपेल मार्चमध्ये, तेव्हा त्याचा प्रॉफिट जो आहे तो 11,919 पर्यंत एक्सपेक्टेड आहे. त्यांचं जे आहे प्रोजेक्शन जे आहे ते 11,919 पर्यंत आहे. ठीक आहे.
तर त्याच्यामुळे युनियन बँकला मी जे आहे ते निवडलेलं आहे. बाकी बिझनेस पण मी चांगला स्टडी केला, म्हणजे कुठं कुठं त्यांचे क्लायंट्स आहेत, त्यांचं मनी कुठून कुठून येतो, कस्टमर क्लायंट बेस जो आहे तो कुठं आहे, इव्हन त्यांचं मार्केटमधलं काय म्हणता येईल शेअर किती आहे तो पण आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो स्टॉक आहे तो मी काढलेला आहे, त्याचं नाव आहे पहिले मी आपण बघितला युनियन बँक, दुसरा आहे कॅनरा बँक, दुसरा आहे कॅनरा बँक. ठीक आहे, कॅनरा बँक. ठीक आहे, बढिया. तर बघायला गेलं तर कॅनरा बँक मध्ये अनालिसिस झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की एक चांगला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला जवळपास 2013 पासून ह्या बँकेमध्ये दिसत आहे. 2013 बरं का, 2013 म्हणजे बरीच मोठी त्यांनी लढाई लढलेली आहे. जवळपास 10 वर्षानंतर ह्या पॉइंटला कॅनरा बँक आलेला आहे. म्हणजे 440ला 2013ला 440ला होता आणि आता 2023च्या शेवटी 2440च्या आसपास जो आहे तो आपल्याला कॅनरा बँक आलेला दिसत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये कॅनरा बँकनी जर 470 ही लेवल जर तोडली तर आपल्याला ह्याच्यामध्ये चांगलीच ग्रोथ दिसू शकते. आणि माझं एक एक्सपेक्टेड टार्गेट आहे याच्यामध्ये 800 रुपयाचं टार्गेट आहे. ठीक आहे, पण स्टॉप लॉस देखील मोठा आहे, जो की जवळपास 260 रुपयाचा जवळपास माझा इथं स्टॉप लॉस आहे. ठीक आहे, जर बघायला गेलं तर कॅनरा बँकेचे सुद्धा फंडामेंटल तुम्हाला इथे चांगले मिळतील. ठीक आहे, फंडामेंटल सुद्धा इथे चांगले मिळतील. बघायला गेलं तर ही पण जी बँक आहे ती अंडर व्हॅल्यूड आहे, हिचं पण व्हॅल्युएशन कमी आहे, ग्रोथचे चान्सेस आहे. बुक व्हॅल्यूच्या जवळपास जे आहे कंपनी सध्या ट्रेड करत आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर प्रमोटर होल्डिंग मध्ये आलो आपण. ठीक आहे, प्रमोटर होल्डिंग मध्ये आलो तर जवळपास 66%, जवळपास 66 ते 62% जे आहेत सध्या प्रमोटरची होल्डिंग आहे. ठीक आहे, जर लॉस झाला तर सगळ्यात पहिले कोण खपणार आहे, तर प्रमोटर खपणार आहे. त्याच्यामुळं ताण घ्यायची गरज नाही आपल्याला. ओके, त्याच्यानंतर प्रॉफिट जो आहे कंपनीचा वाढत आहे का, जर बघायला गेला तर 3300 करोड 2012ला प्रॉफिट होता. ठीक आहे, जो की आता 2023 मध्ये 11,345 करोडचा झालेला आहे. ज्यांचा माईक चालू आहे कृपया त्यांनी माईक ऑफ करा. ठीक आहे, ओके. याच्यानंतर मी सांगणार नाही, मी डायरेक्ट काढून टाकेल. ठीक आहे, कारण कसं असते फ्लो तुटतो माझा, फ्लो तुटला ना मला जे सांगायचं मी ते सांगू शकत नाही, रिकॉल होऊ शकत नाही माझ्याकडून. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. अंकुश सर, अंकुश आवरी सर, तुमचा माईक ऑन होतोय सर, प्लीज तेवढं सहकार्य करा, माईक बंद करा. कारण काय आहे ना, माझा फ्लो तुटतोय, एकदा फ्लो तुटला ना माईक सर्वांनीच ऑफ करा. ठीक आहे, सर्वांनी प्लीज माईक ऑफ करा. ठीक आहे, कारण माझा फ्लो सांगताना तुटतोय. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट आता कॅनरा बँकेचं पण फंडामेंटल चांगलं स्ट्रॉंग आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर कॅनरा बँक नंतर माझं सगळ्यात जास्त कन्व्हिक्शन कोण्या स्टॉकवर आहे तर ते मी तुम्हाला सांगतोय. पीएसयू सेक्टरमध्ये माझा सगळ्यात जास्त जो डोळा आहे तो आहे बँक ऑफ इंडियाकडे, बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, बँक इंडियावर, सॉरी, बँक इंडियावर जो आहे तो माझी सगळ्यात जास्त नजर आहे. ठीक आहे, बँक इंडियावर माझी चांगलीच नजर सध्या आहे. तर बघा लक्षात घ्या, इथे पण माझी जी ट्रेंड लाईन वाली स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही इथं अप्लाय करू शकता. बघायला गेलं तर ट्रेंड लाईन तुटलेली आहे. ट्रेंड लाईन तुटल्यानंतर आपल्याला इथं एक चांगला रेजिस्टन्स मिळू लागला. कधीपासून, जर 2021 पासून आपल्याला इथे रेजिस्टन्स मिळू लागला. तर बघा ह्या रेजिस्टन्सला मार्केटने सध्या तोडून एक चांगला पुलबॅक देऊन आपल्याला इथे ग्रोथ चांगली आता इथून येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. ठीक आहे, पण ह्याच्यात स्टॉप लॉस पण खूप कमी आहे, जवळपास 62 रुपयाचा इथे माझा स्टॉप लॉस आहे. आणि माझं जे टार्गेट आहे कॅनरा बँकेमध्ये ते जवळपास 532 पर्यंत किंवा 530, ओव्हरऑल जरा 530 पर्यंत माझं जे टार्गेट आहे येणाऱ्या काळामध्ये बँक इंडियावर असेल. बँक इंडियामध्ये जर बघायला गेलात फंडामेंटल, जर तुम्ही, ठीक आहे, बँक इंडियावर जर तुम्ही फंडामेंटल बघायला गेलात तर पी जो आहे तो जवळपास 9.52चा आहे आणि बुक व्हॅल्यू पेक्षा कमी सध्या करंट मार्केट प्राइस चालू आहे. तर ते एक पॉझिटिव्ह पॉईंट मला इथे दिसत आहे. त्याच्यानंतर प्रमोटर होल्डिंग कडे जर बघितलं तर ऑलमोस्ट काय आहेत, सेम दिसत आहेत, 73% आणि 73% सेम आहे. कारण काय बघण्याचं, तर लक्षात घ्या इथे जर मार्केटमध्ये या कंपनीमध्ये जर फॉल आला तर सगळ्यात पहिले खपणार कोण आहे, तर कंपनीचा मूळ मालक खपणार आहे. त्याच्यामुळे आपण काळजी करायची नाही. आपली 5-10 हजार असतात कंपनीमध्ये, पण ह्या लोकांचे करोडोमध्ये इन्व्हेस्टमेंट असते. त्याच्यामुळं ह्या लोकांच्या मागं चालायचं. ठीक आहे, जसं लहान लेकरू हात धरून चालत असते ना, तसं आई वडिलांच्या पाठोपाठ चालतंय, तसंच आपण चालायचं यांच्या मागं. कारण ही लोकांचं म्हणजे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते. ठीक आहे, आपलं 5-10 हजार, 5-10 लाख सुद्धा त्यांच्या पुढे काहीच नाहीये. ठीक आहे, 2012 मध्ये याचा जे नेट प्रॉफिट होता तो 2700 करोडचा होता आणि आता जो आहे जवळपास 3840 करोडचा जो आहे तो प्रॉफिट वाढलेला आहे. एकंदरीत बघायला गेलं तर प्रॉफिट तेवढा काही फास्ट वाढलेला नाहीये. ठीक आहे,
दुप्पट तरी कमीत कमी व्हायला पाहिजे होता, पण झालेला नाही. पण ठीक आहे स्टील. पण ह्या वेळेचा एक्सपेक्टेड प्रॉफिट जो आहे तो मला चांगला दिसत आहे. जवळपास 5,300 करोडचा त्यांचा ह्या वर्षीचा प्रॉफिट जो आहे तो होणार आहे, असा एक्सपेक्टेड आहे. चांगली गोष्ट आहे. एक्सपेक्टेडच्या आसपासच कुठेतरी आपल्याला इयर एंडिंगला प्रॉफिट मिळतो. बघा इयर एंडिंग, बघा फायनान्शियल इयर जे आहे ते 31 मार्चला संपत असतं. त्यामुळे इथं जे एक्सपेक्टेड आपल्याला जे प्रॉफिट किंवा लॉसेस दिसत असतात हे 31 मार्चच्या हिशोबाने आपल्याला सांगितलेले जात असतात. ठीक आहे. तर हे PSU बँकिंग सेक्टरमध्ये माझे सगळ्यात बेस्ट 3 स्टॉक जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणतं सेक्टर आहे, तर कुणी ओळखू शकतं का? कोणतं सेक्टर असू शकतं जे चांगलं काम करेल ह्या वर्षी? एनीवन चॅट बॉक्समध्ये टाका. चॅट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला कोणतं वाटतंय? तुमचा अभ्यास आहे का? कारण तुमचा पण अभ्यास आहे की नाही हे मला बघणं गरजेचं आहे. बोला बोला. मेटल, बढिया, ओके. फार्मा, ओके. स्टील, ओके. स्टीललाच आपण मेटलमध्ये पण मेटलमध्येच घेतो स्टीलला. इन्फ्रा, आनंद सर म्हणतात इन्फ्रा. नरेंद्र सर म्हणतात IT. विजय कुमार सर म्हणतात ऑटो सेक्टर. बढिया, ठीक आहे. चला, तर तुम्हाला मार्केटबद्दल थोडी का होईना माहिती चालू आहे तुमची घेणं, कारण मार्केटमध्ये ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. नितेश म्हणतात ऍग्री, ओके. नीता मॅडम म्हणतात इन्फ्रा. समीर सर म्हणतात ऑटो. बढिया, ठीक आहे. बघा आता न्यूजवाले तर ठीक आहे, हे तुम्ही काय म्हणता येईल की न्यूजवर बघितलेलंच आहे. पण जर चार्टवर बघितलं किंवा फंडामेंटल बघून जर तुम्ही सांगायचं झालं तर तुम्ही तुमचा काय अभ्यास आहे? कोणत्या सेक्टरमध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगली ग्रोथ आपल्याला दिसू शकते? बोला बोला, तुमचं बोलणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता माझं सांगतो बरं का. ओके, तर येणाऱ्या काळामध्ये जे सगळ्यात चांगलं सेक्टर जे आहे, मला म्हणजे सगळ्यात चांगलं म्हणजे की येणाऱ्या वर्षामध्ये 3 ते 4 सेक्टरवर चांगलाच काम होणार आहे. तर त्याच्यापैकी पहिलं सेक्टर जे आहे मी तुम्हाला सांगितलं PSU बँकिंग सेक्टर. दुसरं सेक्टर जे आहे ते निफ्टी IT सेक्टर आहे. ठीक आहे, IT सेक्टर आहे. ठीक आहे, निफ्टी IT म्हणजेच IT सेक्टर. ठीक आहे. IT सेक्टर मध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर एक चांगलाच बूम जो आहे तो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. ठीक आहे. ओके, एक नवीन हाय जो आहे आपल्याला लागताना दिसणार आहे. एक लक्षात घ्या, आता ह्या वर्षामध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये मार्केट खूप चढलं. तुमच्या सर्वांना माहिती मार्केट भयंकर चढलं. पण जर बघायला गेलं तर एकच सेक्टर असं होतं ज्याच्यामध्ये आपल्याला चांगली ग्रोथ जी आहे ती दिसली नाही. त्या सेक्टरचं नाव आहे IT सेक्टर. त्या सेक्टरचं नाव आहे IT सेक्टर. अभी ते म्हणतात ना, अपना टाइम आएगा. तो IT सेक्टर का टाइम आ चुका है. IT सेक्टर का टाइम आ चुका है. ठीक आहे. कसं सांगतो मी तुम्हाला, बघा लक्षात घ्या. जर तुम्ही पाहायला गेलात, ठीक आहे, तर सध्या जे रिसेशन मध्ये चालू लागलं, ठीक आहे, तर त्या रिसेशनमुळे जे आहे ते आपल्याला जरा फॉल मार्केटमध्ये IT सेक्टरमध्ये दिसला. आणि या रिसेशनमुळं मार्केटला म्हणजे IT सेक्टरला ग्रो करण्यासाठी किंवा स्टेबल होण्यासाठी बराच वेळ लागला. कारण IT सेक्टर हे खूप व्होलाटाईल सेक्टर आहे. यांचे जे कस्टमर आहेत हे पूर्ण इंटरनॅशनल लेवलला आहेत. त्याच्यामुळं इंटरनॅशनल लेवलला जर रिसेशन आलं म्हणजे मंदी आली तर सरळ सरळ IT सेक्टर हे जे आहे आपल्याला पडताना दिसतं. ठीक आहे. त्यामुळं IT सेक्टरकडं मार्केट जे आहे बघा, जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात जास्त व्होलाटाईल सेक्टर आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर पण बघा एक जर टेक्निकली बघायला गेलात तुम्ही, फिबोनाकी उचलला आणि जिथून मार्केटमध्ये रॅली आलेली आहे तिथून जर फिबोनाकी मॅच केला तर तुमच्या असं लक्षात येईल की एक सपोर्ट होता. ठीक आहे, एक सपोर्ट होता 0.3चा. त्या सपोर्टला मार्केटनी ब्रेक करून एक चांगलाच ब्रेक केलेला आहे. म्हणजे सपोर्टला ब्रेक इन द सेन्स की सपोर्ट घेऊन मार्केट वर गेलेलं आहे. कसं वर गेलंय बघा, मार्केट खाली आलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली गेलं, पुन्हा वर गेलं. म्हणजे एकंदरीत एक चांगला W पॅटर्न जो आहे तो इथे बनवून मार्केट जे आहे चांगली ग्रोथ आपल्याला इथे दाखवत आहे. ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये माझं जे स्ट्रॉंग व्ह्यू जो आहे तो IT सेक्टरवर असणार आहे. मग प्रश्न पडतो की IT सेक्टरमध्ये तर आम्ही सर डायरेक्ट पैसा लावू शकत नाही. लावू शकतो का? तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून लावू शकता. पण जर स्टॉकच्या माध्यमातून तुम्हाला पैसा लावायचा आहे तर तुम्हाला स्ट्रॉंग स्टॉक पाहिजे आहेत. IT सेक्टरमधले काही स्ट्रॉंग स्टॉक्स जे आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग प्रश्न पडतो की सर आता IT सेक्टरमध्ये कोणते कोणते स्ट्रॉंग स्टॉक आहेत? तर बघा, मी तुम्हाला 3 स्ट्रॉंग स्टॉक सांगणार आहे आणि त्याच्यावर तिघांवरही माझा व्ह्यू जो आहे तो बरोबर आहे. म्हणजे ना विश्वास थोडासा कमी ना विश्वास जास्त. जसं PSU मध्ये होतं, थोडासा विश्वास कमी होता आणि विश्वास नंतर हळूहळू वाढला. पण आता जे आहे ते एकदम विश्वास बरोबर आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिली जी कंपनी आहे तुमच्या आमच्या लाडकी कंपनी, पहिली कंपनी आहे इन्फोसिस. पहिली कंपनी आहे इन्फोसिस. ठीक आहे.
इन्फोसिसचं जर तुम्ही पाहिलं, एक स्ट्रक्चर जर पाहिलं, तर एक खूप चांगलं स्ट्रक्चर जे आहे ते मला इथे चांगलं दिसत आहे. मार्केटमध्ये एक चांगला रिव्हर्सल आपल्याला मागच्या 4 महिन्यापासून, एप्रिल पासून सॉरी, ओके, एप्रिल मे पासून आपल्याला इथे चांगला एक रिव्हर्सल जे आहे ते इथे दिसत आहे. डब्ल्यू पॅटर्नचा फॉर्मेशन केला आणि त्याला इथे ब्रेकआउट दिलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर इथं जर ट्रेंड लाईन ओढली तुम्ही, ठीक आहे, एक मिनिट मी हे काढतो आणि इथून जर ट्रेंड लाईन ओढली तर तुमच्या असं लक्षात येईल की बाबा रे, माझी ट्रेंड लाईन वाली स्ट्रॅटेजी सुद्धा इथं काम करत आहे आणि माझं जे टार्गेट आहे ते मिनिमम इथं 1900 रुपयाचं असेल. ठीक आहे, मिनिमम. ह्याच्यापेक्षाही जास्त बघा, आयटी सेक्टर जे आहे ते ऑल टाइम हाय पेक्षा एक मात्र सेक्टर आहे. ठीक आहे, भारताचं एक मात्र सेक्टर असं आहे जे ऑल टाइम हाय पासून खूप खाली ट्रेड करत आहे आणि त्याला खूप जास्त चान्सेस आहेत ग्रो करण्यासाठी. तर आयटी सेक्टरमध्ये जो मिनिमम टार्गेट आहे माझं ते ऑल टाइम हाय आहे. ठीक आहे, आता ऑल टाइम हाय इन्फोसिसचं किती आहे? 1923. पण येणाऱ्या काळामध्ये 1923 पेक्षाही जास्त. तर माझं पुढच्या वर्षी कन्व्हिक्शन आहे की 2500 पर्यंत इन्फोसिसचं जे आहे ते आपल्याला टार्गेट मिळू शकतं. ठीक आहे, ओके. तर त्याच्यानंतर जर फंडामेंटल पाहिलं इन्फोसिसचं फंडामेंटल पण पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी इथं इन्फी टाकतो. ठीक आहे, इन्फोसिस. ठीक आहे, इन्फोसिसचं बघायला गेलं तर आरओसी चांगला आहे, आरओई चांगला आहे. त्याच्यानंतर स्टॉकचा पी पण चांगला आहे. बघा, बेसिकली ना, तुम्हाला जर आयटी सेक्टरमध्ये काम करायचं आहे, आयटी सेक्टरचं फंडामेंटल पाहायचं आहे, तर तुम्हाला आयटी सेक्टरच्या फंडामेंटलमध्ये प्रमोटरची होल्डिंग फार कमी मिळणार आहे. कारण काय होतं की जेव्हा 2001-2004 साली तेव्हा एक आयटी बबल, सॉरी, डॉट कॉम बबल आला होता. डॉट कॉम बबल तेव्हा फुटला पण होता. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामुळे खूप मोठं रिसेशन मार्केटमध्ये आलं होतं. तर त्या रिसेशनमुळे म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याच साऱ्या आयटी कंपनींनी, जे प्रमोटर आहेत त्यांनी त्यांची शेअर होल्डिंग विकलेली आहे आणि ती शेअर होल्डिंग कोणाला विकली तर परदेशी लोकांना विकलेली आहे. ठीक आहे, म्हणजे बाहेरचे जे लोक आहेत, फॉरेन इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूशन. तर सगळ्यात जास्त आयटी सेक्टरमध्ये, भारताच्या तर आयटी सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त मोठे जे इन्व्हेस्टर आहेत हे भारताच्या बाहेरची लोक आहेत. कारण त्यांना माहिती की आपण भारतातली लोक काय करत आहेत, आयटी सर्व्हिस बाहेरच्या देशांना विकत आहेत. ठीक आहे, बाहेरच्या देशांना पुरवत आहेत. तर बेसिकली आपण काय करतोय, बाहेरचा पैसा आपल्या देशात आणताय. ठीक आहे, आणि बाहेरचे लोक काय करतायत तर आपल्याच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. का? कारण तो जो पैसा बाहेर देशातून आलेला आहे त्या पैशाला पुन्हा त्यांच्या देशामध्ये त्यांना घेऊन जायचा आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला आयटी सेक्टरमध्ये मोस्ट ऑफ द काय म्हणतात की मेजर इन्व्हेस्टर जे आहेत ते फॉरेनचे लोक दिसणार आहेत. जर इन्फोसिसमध्ये बघायला गेलं तर 38% जे आहेत जवळपास आपल्याला फॉरेनची लोक दिसत आहेत आणि भारताची लोक जी आहेत ती जवळपास कमी आहेत. म्हणजे जवळपास बघायला गेलं तर समप्रमाणात आपल्याला इथे दिसत आहेत. त्याच्यानंतर प्रमोटर कोण आहेत? नारायण मूर्ती आहेत. त्याच्यानंतर अजून एक एक त्यांचे काय म्हणता येईल की को फाउंडर आहेत, त्यांचं नाव मला सध्या आठवत नाहीये. तर त्यांची आणि नारायण मूर्ती या दोघांची जर आपण होल्डिंग जी आहे ती एकत्र केली तर 15% जवळपास त्यांचं काय म्हणता येईल की गुंतवणूक आपल्याला इथे दिसत आहे. त्याच्यानंतर पब्लिकचा इंटरेस्ट किती आहे तर 15%. म्हणजे उद्याच्याला जर कंपनी गेली, चुलीत गेली, ठीक आहे, तर पब्लिकचा किती लॉस होईल? 15%चा लॉस होईल. तर काही अडचण नाही. ठीक आहे, ओके. तर इन्फोसिस पहिला स्टॉक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टॉक जो आहे तो आहे विप्रो. विप्रो खूप चांगला स्टॉक मला सध्या दिसत आहे. कारण काय माहिती का, विप्रोनं खूप वाईट दिवस सध्या पाहिले. ठीक आहे, म्हणजे काही वर्षांपासून, 2-1 वर्षापासून विप्रोची खूप बेकार परिस्थिती होती. म्हणजे ऑल टाइम हाय 700-750 पासून त्यानं जवळपास अर्ध्यावर आलता. म्हणजे 50% कंपनीचं व्हॅल्युएशन संपलं होतं. ठीक आहे, अर्ध्याला अर्धा आलता. पण आता जर बघायला गेलं तर एक चांगलं कन्सोलिडेशन खाली आला, एक चांगलं कन्सोलिडेशन केलं आणि त्या कन्सोलिडेशनला ब्रेक मिळाला. तर कमीत कमी माझं टार्गेट जे आहे ते 750 आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्तही मला टार्गेट इथं मिळू शकतं. स्टॉप लॉस जो आहे माझा तो फार कमी आहे. म्हणजे बघायला गेलं तर 100 रुपयाचा स्टॉप लॉस माझा आहे. ओके, म्हणजे जवळपास 350 रुपयापर्यंत तुम्ही इथं स्टॉप लॉस विचार करू शकता. विप्रो न मागच्या क्वार्टरमध्ये जवळपास 11,800 करोड रुपयाचा रेव्हेन्यू जो आहे तो काढलेला आहे. 11,800 करोड म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे. ठीक आहे, मी काल त्यांच्या न्यूज वगैरे पाहू लागलो तर त्याच्यामध्ये मला दिसलं हे. ठीक आहे, तर बघा लक्षात घ्या, एकंदरीत जर बघायला गेलं तर प्रमोटर होल्डिंग जर आपण बघायला गेलं तर एक मात्र अशी कंपनी आहे ज्याच्यामध्ये प्रमोटर होल्डिंग खूप स्ट्रॉंग आहे. आणि ही जी होल्डिंग आहे ही कोणाकडे आहे कोणाला माहिती का? कमेंट सेक्शन मध्ये टाका. विप्रोची ही सर्वात जास्त होल्डिंग कोणाकडे आहे, कोणाला माहिती का? हिंट देतो की तो जो माणूस आहे तो भारतातला मोठा दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जातो. दानशूर माणूस आहे असा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर बघा लक्षात घ्या, अझीम प्रेमजी. ठीक आहे, हे जे नाव आहे हे खूप मोठं नाव आहे आणि खूप मोठे काय म्हणतात, खूप मोठं दान करतात ते. यांच्या खूप मोठ्या फाउंडेशन्स आहेत आणि हे काही
हजार करोड मध्ये ह्यांचं जे आहे दरवर्षी डोनेशन असतं. ठीक आहे. तर त्यांचा सगळ्यात मोठा जे आहे हिस्सेदारी आपल्याला ह्या स्टॉकमध्ये जी आहे दिसलेली आहे. तर बघायला गेलं तर कंपनीचा रेव्हेन्यू आणि प्रॉफिट जो आहे तो पण आपल्याला चांगला दिसत आहे. 5,600 करोड 2012 होता आणि आता जो आहे विप्रो कंपनीचा प्रॉफिट जो आहे तो 11,712 करोड रुपयावर गेलेला आहे. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. कोणाला माहिती का, विप्रो कंपनी ही सगळ्यात पहिली आयटी कंपनी नव्हती. विप्रो कंपनीची सुरुवात ही दुसराच काहीतरी बिझनेस च्या माध्यमातून सुरुवात झाली होती. कोणाला माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. कमेंट सेक्शन मध्ये टाका. ओके, व्हेरी गुड श्याम सर. ओके, विप्रो कंपनी आपल्या सर्वांना माहिती की सध्या आयटी जायंट आहे. आयटी कंपनीमध्ये आयटी मधली सगळ्यात मोठी चांगली कंपनी आपण म्हणायला हरकत नाही. पण हिची जी सुरुवात आहे ही डालडा बनवण्यापासून चालू झाली होती. काय, कशापासून? डालडा. ठीक आहे. आपण जो डालडा वापरतो खाण्यामध्ये, तर विप्रो कंपनी पहिले डालडा बनवत होती आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा बिझनेस शिफ्ट केला. कशावर नेला? आयटी वर नेला. ठीक आहे. तर माणसाचं कुठल्या कुठेही ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं, कशातही काही होऊ शकतं. त्याच्यामुळं फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि पॉझिटिव्ह थिंकिंगनं त्यावर काम करत राहायचं. ठीक आहे. सेशन मोठं होणार आहे त्याच्यामुळे नीट बसा बरं का, कारण मी माझा स्वतःचा टाइम देतोय तर तुम्हाला पण टाइम देणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो स्टॉक आहे तो आहे टेक महिंद्रा. तो आहे टेक महिंद्रा. हा सगळ्यात शेवटचा स्टॉक आहे आयटी सेक्टरमध्ये. टेक महिंद्रा नंतर माझा विचार, माझा व्ह्यू जो आहे तो दुसऱ्या कोणत्याही स्टॉकवर नाही. ठीक आहे. टेक महिंद्रामध्ये पण चांगला फॉल आलेला होता, चांगलं कन्सोलिडेशन झालं आणि चांगलं ब्रेकआउटही आपल्याला आता सध्या मिळालेलं आहे. याचं टार्गेट बोलायला गेला तर 1,800 रुपयापर्यंत आरामात टार्गेट आपल्याला इथे मिळू शकतं. आणि टेक महिंद्राची जी होल्डिंग आहे, म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर त्यांचा प्रॉफिटही चांगला आहे आणि त्यांची होल्डिंग जी आहे प्रमोटरकडे 35%, फॉरेनच्या लोकांकडे 40% जवळपास आहे. आता त्यांनी कमी केली 26%. आणि पब्लिकच्या म्हणजे साधी, आपण जे साधी पब्लिक आहे, रिटेलर ज्यांना म्हणतो आपण, त्यांना इथं पब्लिकचं नाव दिलेलं आहे. तर या पब्लिकची होल्डिंग जवळपास 11% आहे. म्हणजे उद्याच्याला मार्केट, म्हणजे मार्केटमध्ये ह्या कंपनीचं अस्तित्व नाही राहिलं तर 11%च फक्त लॉस ह्या साध्या माणसाला होणार आहे. बाकीचे मोठे जे लोक आहेत त्यांना सुद्धा त्याचा लॉस होईल. इव्हन गव्हर्नमेंटचं सुद्धा ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला माहिती का, गव्हर्नमेंट सुद्धा काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत असते. ठीक आहे. आपली गव्हर्नमेंट सुद्धा इन्व्हेस्ट करत असते. आपली गव्हर्नमेंट सुद्धा एक इन्व्हेस्टर आहे. आपली गव्हर्नमेंट सुद्धा एक प्रमोटर आहे. खूप मोठा इतिहास आहे. स्टॉक मार्केट ही खूप मोठी वास्ट फील्ड आहे. ज्याला जेवढं जास्त नॉलेज आहे तेवढं कमीच आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. तर हे आपलं होतं आयटी सेक्टर. आता आयटी सेक्टर नंतर कोणतं सेक्टर आहे ज्याच्यावर तुम्हाला वाटतंय की बाबा इथून पुढे आपल्याला चांगलं जे आहे ते ग्रोथ आपल्याला इथे मिळू शकते? कोणतं सेक्टर तुम्हाला वाटतंय? बोला बोला. इन्फ्रा, संतोष सर. ठीक आहे. ओके. बघा, इन्फ्रा वगैरे त्याच्यामध्ये तर ग्रोथ होणारच आहे, त्याच्यात काही अडचण नाहीच आहे. ठीक आहे. पण बघायला गेलं तर आपल्याला असे काही सेक्टर आयडेंटिफाय करायचे आहेत ज्याच्यामध्ये सध्या ग्रोथ कमी आहे. म्हणजे जसं की आयटी सेक्टर पाहिलं आपण. आयटी सेक्टर, सगळे सेक्टर चढले ह्या वर्षात, सगळे सेक्टर चढले, फक्त आयटी सेक्टर नव्हता चढला. तर अजून एक सेक्टर असं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला चांगली ग्रोथ, अजून 2 सेक्टर आहेत त्याच्यामध्ये चांगली ग्रोथ आपल्याला दिसणार आहे. एनर्जी, डिफेन्स. ओके, व्हेरी गुड. अजून अजून लावा ना डोकं, लावा ना जरा. ओके, चला मी सांगतो. ओके. तर बघा, नेक्स्ट जे सेक्टर आहे ते आहे सर्व्हिस सेक्टर. ते आहे सर्व्हिस सेक्टर. ठीक आहे. तुम्हाला माहिती का, निफ्टी सर्व्हिस पण अवेलेबल आहे. ठीक आहे. निफ्टी सर्व्हिस पण अवेलेबल आहे. ठीक आहे. ओके. निफ्टी सर्व्हिसचा जर तुम्ही चार्ट पाहिला तर तुम्हाला असा लक्षात येईल. ठीक आहे. आता लक्षात घ्या, निफ्टी सर्व्हिस म्हणजे ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या आहेत या बेसिकली या सेक्टरमध्ये येतात. जर तुम्ही एक तुम्ही जर एक पाहिलं तर 2021 पासून, ठीक आहे, एक चांगल्या रेजिस्टन्स जवळ जो आहे तो हा सेक्टर काय होता, काम करू लागला. आणि आता ह्या महिन्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये चांगलाच ब्रेकआउट इथं मिळालेला आहे. तर येणाऱ्या वर्षामध्ये सर्व्हिस सेक्टर आपल्याला चांगलं बूमवर दिसणार आहे. ठीक आहे. चांगलंच बूमवर दिसणार आहे. मग प्रश्न पडतो की सर्व्हिस सेक्टर मधले कोणते स्टॉक मध्ये आम्ही गुंतवणूक करायला पाहिजे सर? सगळ्यात पहिले सांगतो, हे रिकमेंडेशन नाहीये. तुम्ही ह्या स्टॉकवर स्वतःचा अभ्यास करा. ठीक आहे. फक्त मी नावं देतोय आणि माझा अभ्यास सांगत आहे. ठीक आहे. त्याचा माझा अभ्यास खूप मोठा आहे. 5 दिवसापासून मी काम करतो ह्याच्यावर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग सेक्टर वाईज मी स्टॉक तुम्हाला दिलेले आहेत काढून. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो कंपनी आहे ती आपल्या सर्वांची लाडकी आणि डिस्काउंट मोठ्या प्रमाणात देणारी, तुमच्या सर्वांना माहिती आहे, तर डीमार्ट किंवा त्यालाच ॲव्हेन्यू म्हणतो आपण, ॲव्हेन्यू सुपरमार्ट म्हणतो. तर बघा, लक्षात घ्या की डीमार्ट ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये मला एक चांगलं स्ट्रक्चर बघायला इथे मिळालेलं आहे.
ठीक आहे, एक चांगला ट्रेंड लाईन होती, त्या ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट मिळालेलं आहे. तर एक एक्सपेक्टेड टार्गेट जे आहे माझं, एकंदरीत माझं इथं 5,100 पर्यंत टार्गेट इथं आहे येणाऱ्या एका वर्षामध्ये. एक आरामात मला मिळेल तेवढं, मला याची माहिती गॅरंटी आहे. आणि स्टॉप लॉस जो आहे तो माझा 3500, म्हणजे ₹500 टार्गेट आहे, स्टॉप लॉस आहे आणि ₹1000 वरून इथं टार्गेट आहे. जर बघायला गेलं तर डीमार्ट कंपनीचा जर तुम्ही हे बघायला गेलं तर काय म्हणता येईल, एक मिनिट, जर तुम्ही फंडामेंटल पाहायला गेला तर खूप स्ट्रॉंग फंडामेंटल आपल्याला डीमार्ट कंपनीचे पाहायला मिळतात. आणि हा स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड पण आहे. बेसिकली बघायला गेलं ना तर ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे, पण काय करणार, कंपनी भारी आहे, म्हणजे ओव्हर व्हॅल्यूड जरी असेल तरी काय अडचण नाही. तर बघा, ह्या कंपनीच्या प्रमोटरकडे जवळपास 75% एवढी काय आहे, होल्डिंग आहे. इव्हन गव्हर्नमेंटचा सुद्धा याच्यामध्ये इंटरफेरन्स आपल्याला दिसतोय आणि पब्लिक सुद्धा आहे. ठीक आहे, पब्लिकचा सुद्धा इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे. तर मला सांगा, इथे सांगा, तर तुम्हाला माहिती का डीमार्टचे प्रमोटर कोण आहेत? डीमार्ट डीमार्ट कोणी बनवलेला आहे किंवा डीमार्टचे मूळ मालक कोण आहेत? तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंट सेक्शन टाका, कमेंट सेक्शन मध्ये टाका. आपण एकदम काय म्हणता येईल, इंटरॅक्टिव्ह सेशन घेतोय. ठीक आहे, उगं मी बडबड करून जाणारा माणूस नाहीये. तुम्हाला समजणं शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे, उगं तुम्ही तुमचा टाइम वेस्ट करू नका आणि माझा टाइम वेस्ट करू नका. ओके, बरोबर दत्तू सर, दत्तू सरांचं म्हणणं बरोबर आहे. अजून अजून बोला. बघा, राधाकृष्ण दमानी, ओके, राधाकृष्ण दमानी हे डीमार्टचे जे आहेत मूळ मालक आहेत आणि राधाकृष्ण दमानी हे खूप मोठे इन्व्हेस्टर देखील आहेत. ठीक आहे, हे खूप मोठे इन्व्हेस्टर आहेत. खूप कमी लोकांना यांच्याबद्दल माहिती आहे. खूप कमी पब्लिकमध्ये येतात, खूप कमी लोकांना त्यांच्याबद्दल आयडिया आहे. ओके, म्हणजे एकदम शांत राहणारा माणूस आहे, पर्सनॅलिटी आहे आणि खूप मोठं मार्केटवर इम्पॅक्ट त्यांनी केलेला आहे. ठीक आहे, डीमार्ट सारखी प्रॉफिटेबल कंपनी ज्याच्यामध्ये असं एक म्हणजे जेव्हा डीमार्ट यायची होती ना, त्या डीमार्ट यायच्या आधी 2000ला डीमार्टचं काय म्हणता येईल की सुरुवात झाली होती. तेव्हा असं होतं की किराणा दुकानातून कोणी पैसे कमवू शकत नाही. पण डीमार्ट जेव्हा मार्केटमध्ये आली आणि डीमार्टनं करून दाखवलं, तर 2012ला डीमार्टनं प्रॉफिट कमवला होता. ठीक आहे, 2012ला डीमार्टने प्रॉफिट कमवला होता 60 करोडचा आणि आज जो प्रॉफिट आहे जवळपास 2332 करोडचा प्रॉफिट आहे. म्हणजे बघायला गेलं तर 60 करोड पासून 2300 करोड पर्यंत प्रॉफिट जे आहे ते गेलेलं आहे. आता तुम्हीच हिशोब लावा किती पटीने त्यांचा प्रॉफिट वाढलेला आहे. आणि बघायला गेलं तर जे एफएमसीजी सेक्टर आहे, ठीक आहे, म्हणजे किराणा दुकान आहे, तर या किराणा दुकानावर प्रॉफिट हा खूप कमी असतो, गल्ला खूप जास्त होत असतो. एखाद्या किराणा दुकान जे आहे, ठीक आहे, त्या माणसाकडे जाऊन बसा, तो माणूस सांगतो की खूप मोठा माझ्याकडे जे आहे ते गल्ला येत असतो रोज, पण त्याच्यातून माझा प्रॉफिट फार कमी असतो. जसं एखाद्या बँकेमध्ये कॅशियर बसलेला असतो, मस्त रोज काही करोड रुपये त्याच्या हाताखालून जातात, पण ते त्याच्या मालकीचे असतात का? नाही, त्याच्या मालकीचे ते नसतात. ठीक आहे, तसंच किराणा दुकानाचं सुद्धा आहे. ठीक आहे, त्यामुळं अॅव्हेन्यू सुपरमार्ट एक कंपनी आहे, तुम्ही ह्याच्याकडे बघायला काही हरकत नाही. नेक्स्ट जी कंपनी आहे, सेकंड कंपनी, तिचं नाव आहे अपोलो हॉस्पिटल. अपोलो हॉस्पिटल, ओके, अपोलो हॉस्पिटल, ठीक आहे, बढिया. अपोलो हॉस्पिटल, ठीक आहे. जर बघायला गेलं तर जवळपास 2021 पासून चांगल्या एका रेजिस्टन्स जवळ जी आहे ही कंपनी ट्रेड करू लागली आणि आता ह्या रेजिस्टन्सला तोडण्यासाठी कंपनी म्हणजे क्लोजिंग पण त्या रेजिस्टन्स जवळ झालेली आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये अपोलो हॉस्पिटलमध्ये चांगलीच ग्रोथ आपल्याला दिसू शकते. त्याच्यामध्ये माझा जो स्टॉप लॉस आहे तो 4600 रुपयाचा आहे. ठीक आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये माझं जे टार्गेट आहे याच्यामध्ये ते जवळपास 8000 रुपयाचं आहे. 8000 रुपयाचं माझं टार्गेट याच्यामध्ये आहे. ठीक आहे, जर ह्याचं फंडामेंटल पाहिलं आपण अपोलो हॉस्पिटलचं फंडामेंटल जर तुम्ही पाहिलं तर बघा, प्रमोटरची जी काय होल्डिंग आहे ती 30% आहे, पण फॉरेनच्या लोकांची होल्डिंग खूप जास्त आहे. म्हणजे फॉरेनच्या लोकांचा याच्यामध्ये गुंतवणूक खूप जास्त आहे. इव्हन गव्हर्नमेंट सुद्धा याच्यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटचा सुद्धा इंटरेस्ट आहे. ठीक आहे, तरी खूप चांगली गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पैसा टाकते ना, काहीतरी विचार करूनच पैसा टाकते बरं का. ठीक आहे, तर 2012ला त्यांचा प्रॉफिट होता 200 करोड. आता त्यांचा प्रॉफिट जो आहे तो जवळपास 730 करोड, म्हणजे जवळपास 3 ते 4 पट त्यांचा प्रॉफिट जो आहे तो वाढलेला आहे. चांगली ग्रोथ आपल्याला अपोलो हॉस्पिटलमध्ये जे आहे ती दिसत आहे. ठीक आहे, आता सर्वात लास्ट सेक्टर जे बाकी मी तुम्हाला म्हणलं होतं 4 सेक्टर जे आहेत ते काढलेले आहेत, त्याच्यापैकी मी तुम्हाला 3 सेक्टर बद्दल सांगितलंय. आता लास्ट सेक्टर आहे, त्या लास्ट सेक्टर बद्दल कोणाला आयडिया आहे का? कोणी सांगू शकते का कोणतं आहे ते लास्ट सेक्टर? कमेंट सेक्शन मध्ये टाका, बोला, एकदम फ्रीली बोला, तुमचं काय डोकं लागतंय काय नाही. ठीक आहे, ओके, तुमचे डाऊट आहेत ते काढून ठेवा. सेशन झाल्यानंतर
माईक ऑन करून आपण इंटरॅक्टिव्ह सेशन घेणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते काय म्हणता येईल, जाऊ दे, त्याला तो शब्द वापरणं चुकीचं ठरेल. ठीक आहे, पुन्हा माझ्यावरच ऑब्जेक्शन येईल. ओके, मी काही वापरत नाहीये शब्द. तर निफ्टी मीडिया जे आहे ते नेक्स्ट सेक्टर आहे. निफ्टी मीडिया जे आहे ते नेक्स्ट सेक्टर जे आहे, मला येणाऱ्या वर्षामध्ये चांगलंच काम करताना त्या चांगलीच ग्रोथ जी आहे ती येणाऱ्या वर्षामध्ये मला त्याच्यामध्ये दिसणार आहे. बघा 2019 पासून बेसिकली बघायला गेलं तर 2018-19 पासून जे आहे ते या पॉइंटला मार्केट आलं होतं, म्हणजे निफ्टी मीडिया आला होता आणि इथूनच फॉल करू लागला. ठीक आहे, पण आता बघायला गेलं तर 2023 मध्ये म्हणजे जवळपास 5 ते 6 वर्ष लागले सेम पॉइंटला मार्केटला यायला. आता येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये 100% ब्रेकआउट मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगलीच ग्रोथ जी आहे ती निफ्टी मीडियामध्ये मिळेल. ठीक आहे, निफ्टी मीडियाकडे त्याच्यामुळं तुम्ही नजर ठेवू शकता. मग प्रश्न पडतो की निफ्टी मीडिया मध्ये कोणत्या स्टॉककडे आपण बघायला पाहिजे. निफ्टी मीडियामध्ये कोणत्या स्टॉककडे बघायला पाहिजे. बघा, माझं ना थोडंसं निफ्टी मीडियामध्ये काय म्हणता येईल की जे विश्वास आहे हा थोडासा कमी आहे कम्पॅरेटिव्ह. जसा माझा PSU बँक मध्ये खूप चांगला विश्वास आहे, जसं माझा निफ्टी IT मध्ये खूप स्ट्रॉंग विश्वास आहे, जसं माझा सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप विश्वास आहे, तसं निफ्टी मीडियामध्ये थोडासा कम्पॅरेटिव्हली कमी जो आहे माझा विश्वास आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळं निफ्टी मीडियामध्ये तर 100% ग्रोथ होईल. पण निफ्टी मीडियाचे स्टॉक्स जे आहेत ते मला थोडे व्यवस्थित वाटले नाहीत. मी जेव्हा अभ्यास केला ना तेव्हा मला तेवढे काही व्यवस्थित वाटले नाहीत, कारण निफ्टी मीडियाकडे मी पहिल्यांदाच बघतोय. माझं 5 वर्षाचं ट्रेडिंग करिअरमध्ये मी पहिल्यांदाच निफ्टी मीडियाकडे वळून पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये फक्त मी 2च स्टॉक काढलेले आहेत निफ्टी मीडियामध्ये, कारण बरेच सारे स्टॉक आहेत त्यांचं फंडामेंटल खूप वीक आहे. ठीक आहे, म्हणजे काहीच नाही फंडामेंटल, एकदम लॉस मेकिंग कंपन्या आहेत, प्रॉफिट नाहीये, काहीच नाहीये, म्हणजे खूप सारं कर्ज त्यांच्यावर आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, पण काही 2-1 कंपन्या अशा आहेत ज्यांचं फंडामेंटल सुद्धा मला जरा बरं वाटलं आणि त्याचं बघायला गेलं तर चार्ट पण आपल्याला चांगले दिसत आहे. तर त्याच्यापैकी पहिला जो काय म्हणता येईल मीडिया चॅनल आहे किंवा मीडिया कंपनी आहे ती आहे सारेगामा. ठीक आहे, ती कोणती आहे? सारेगामा इंडिया. ओके, कुठे गेलं रे मला? एक मिनिट. माझा आवाज तुम्हाला येतोय? माझा आवाज तुम्हाला येतोय? चॅट बॉक्समध्ये टाका. चॅट बॉक्समध्ये टाका. ओके, व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत की माझा आवाज येत नाहीये म्हणून. ठीक आहे, मे बी ज्यांना आवाज येत नाहीये ना ते प्लीज रिजॉईन करा. ठीक आहे, तर निफ्टी मीडियामध्ये म्हणजे मीडिया सेक्टरमध्ये मी जो पहिला स्टॉक काढलेला आहे त्याचं नाव आहे सारेगामा इंडिया. त्याचं नाव आहे सारेगामा इंडिया. बघायला गेलं तर एक चांगलं स्ट्रक्चर मला इथं येणाऱ्या म्हणजे दिसलं आहे. एक ट्रेंड लाईन जर बघायला गेलं तर इथे ट्रेंड लाईन जी आहे ती दिसत आहे. ठीक आहे, आणि ट्रेंड लाईनच्या जवळपासच आपल्याला इथं क्लोजिंग पण मिळालेली आहे. ठीक आहे, जर आपल्याला या स्टॉकमध्ये 400च्या वर आपल्याला हा स्टॉक जर गेलेला दिसला, किती 400च्या वर हा जर स्टॉक गेलेला दिसला तर याच्यामध्ये एंटर करायला काही हरकत नाही. आणि याच्यामध्ये टार्गेट असेल कमीत कमी 550, कमीत कमी म्हणतोय बरं का, 550 टार्गेट असेल एका वर्षामध्ये. आणि स्टॉप लॉस जो आहे तो फार कमी आहे, म्हणजे ₹300 स्टॉप लॉस आहे. ठीक आहे, फंडामेंटल सुद्धा जे आहेत या सारेगमाचे आपल्याला जे आहे ते चांगले इथे दिसत आहे. ठीक आहे, एकंदरीत बघायला गेलं तर 2012ला त्यांचा जो काही प्रॉफिट होता तो जवळपास 1 करोडचा होता आणि आता त्यांचा प्रॉफिट जो आहे तो जवळपास 185 करोडचा आहे. तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, प्रमोटरकडे जर गेलो आपण तर जवळपास 60% होल्डिंग त्यांच्याकडे आहे. ठीक आहे, आणि पब्लिककडं बघायला गेलं तर पहिले 40% होल्डिंग होती, जी की आता कमी झालेली आहे, 21% झालेली आहे. आणि फॉरेनच्या लोकांचा इंटरेस्ट ह्या कंपनीमध्ये वाढलेला आहे. म्हणजे 2017ला 0% फॉरेनच्या लोकांनी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं होतं, पण आता 2023 मध्ये 17% जे आहे कंपनीचा शेअर फॉरेनच्या लोकांकडे आहे. तर चांगली गोष्ट एकंदरीत मला इथे दिसत आहे सारेगामामध्ये. ठीक आहे, तर त्याच्यानंतर नेक्स्ट जो स्टॉक आहे आणि सेकंड आणि सर्वात शेवटचा जो स्टॉक आहे तो आहे सन टीव्ही. तो आहे सन टीव्ही. ठीक आहे, सन टीव्ही नेटवर्क. ठीक आहे, सन टीव्ही नेटवर्क. बघा, सन टीव्ही नेटवर्कचं जर बघायला गेलं तर खूप दिवसापासून मी याच्याकडे जरा लक्ष देतो. म्हणजे इंट्राडे साठी पहिले वापरायचो मी या स्टॉकला, जेव्हा मी बिगिनर होतो मार्केटमध्ये तेव्हा मी ह्या स्टॉकवर बराच ट्रेड पण केलेला आहे. तर बघायला गेलं तर एकंदरीत इथे आपल्याला एक चांगलं ब्रेकआउट इथे मिळालेलं आहे. ठीक आहे, एकंदरीत इथे एक चांगलं ब्रेकआउट जे आहे आपल्याला इथे मिळालेलं आहे. थोडीशी लेट एंट्री आहे. एंट्री आपली जवळपास 650 किंवा बघायला गेलं तर 680च्या जवळपास व्हायला पाहिजे होती. पण ठीक आहे, आत्ताही करू शकतो याच्यामध्ये एंटर आपण. ओके, आणि याच्यामध्ये टार्गेट जे आहे ते कमीत कमी 1027 पर्यंत जे आहे
माझं टार्गेट आहे. स्टॉप लॉस जो आहे तो माझा जवळपास 550 रुपयाचा स्टॉप लॉस इथे मी ठेवलेला आहे. फंडामेंटल जर बघायला गेले ह्या कंपनीचं सन टीव्हीचं, तर बघा लक्षात घ्या की कंपनीचा जो काय प्रॉफिट आहे तो 691 करोड होता 2012ला आणि आता जवळपास 1700 करोडचा त्यांनी प्रॉफिट काढलेला आहे. तर एक चांगली गोष्ट आपल्याला इथे दिसत आहे. त्याच्यानंतर कंपनीच्या मूळ मालकाकडे 75% कंपनीचा भाग आहे. तर एक बिनधास्त आपण इथमध्ये गुंतवणूक करायला काय हरकत नाही. ओके, तर एक माझा हा व्ह्यू जो आहे सन टीव्हीवर एक आहे. आता बघा मी 4 सेक्टर काढले होते, ह्या 4 सेक्टरचा तर अभ्यास केलेला आहे. ओके, पण एक ऍडिशनल स्टॉक मी तुम्हाला एक ऍज अ बोनस म्हणून देत आहे ज्याच्यावर मी चांगला अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की येणाऱ्या काळामध्ये त्याचं चांगलंच फ्युचर आहे. म्हणजे कमीत कमी 2 ते 3 पट त्याच्यामध्ये मला ग्रोथ जी आहे येणाऱ्या एका वर्षामध्ये दिसेल, याचा असा एक मला अंदाजा मिळत आहे. ठीक आहे, पण हे रिकमेंडेशन कोणाला नसणार आहे. त्यामुळं कृपया आपला अभ्यास करूनच गुंतवणूक करा. ठीक आहे, ओके. तर जो स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे सनसेरा इंजिनिअरिंग लिमिटेड नावाची कंपनी आहे. तर त्या कंपनीमध्ये मला एक चांगलं स्ट्रक्चर जे आहे ते इथं मिळालं आहे. बघा कंपनीचा आयपीओ आला होता जवळपास 2021ला आणि तेव्हापासून कंपनी एक चांगल्या रेजिस्टन्स जवळ काय होऊ लागली, ट्रेड होऊ लागली. ठीक आहे, आता म्हणजे 2023 जून मध्ये आपल्याला इथं ब्रेकआउट मिळालं आणि ब्रेकआउट मिळाल्यानंतर म्हणजे टेस्ट झाला रेजिस्टन्स, ब्रेकआउट मिळाल्यानंतर मार्केट खाली आलं आणि त्याच्यानंतर वर गेलं. म्हणजे एक प्रॉपर सिनॅरिओ आपल्याला इथे मिळालेला आहे, प्रॉपर स्ट्रक्चर जे आहे आपल्याला इथे मिळालेलं आहे. तर एक म्हणजे माझा जो रिस्क आहे याच्यामध्ये ती जवळपास 800 रुपयाचा स्टॉप लॉस आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी या स्टॉकला जवळपास 2000 ते 2500च्या आसपास पाहत आहे. ठीक आहे, 2000 ते 2500च्या आसपास पाहत आहे. एकंदरीत हे जे टार्गेट आहे हे जून पर्यंत मिळावं असं माझं एक इच्छा आहे. पण बघूया किती वेळात मिळतंय ते टार्गेट. ओके, पण एक अंदाजा माझं टार्गेट आहे 2000 ते 2500 एवढं माझं टार्गेट या सनसेरा इंजिनिअरिंग मध्ये आहे. जर बघायला गेलं सनसेराचं फंडामेंटल जबरदस्त आहे. ठीक आहे, जबरदस्त म्हणजे काय बघायचंच काम नाही. त्यामुळं मी थोडंसं याच्याकडे अट्रॅक्ट झालो. मी बाकीचे सारे स्टॉक्स बघू लागलो पण त्याच्यामध्ये लक्षात आलं की कंपनी एकंदरीत जी आहे ती चांगली आहे. ठीक आहे, ओके. फंडामेंटल जर बघायला गेले कंपनीचे तर कंपनीच्या प्रमोटरकडे 36% भाग आहे. कंपनीच्या प्रमोटरकडे 36%, फॉरेनच्या लोकांकडे 42% होता 2022ला, जे की आता कमी होऊन 29% झालेला आहे. पण लक्षात घ्या मंडळी, इथं फॉरेनच्या लोकांनी स्टॉक विकले, पण हे जे स्टॉक विकले आहेत हे कोणाला विकले, तर हे विकले डोमेस्टिक इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतातले जी मोठी मोठी लोक आहेत जसे की राधाकृष्ण दमानी झालं, राकेश झुंझुनवाला सर झालं. ठीक आहे, हे जी मोठी लोक आहेत यांना काय केलेलं आहे, फॉरेनच्या लोकांनी स्टॉक विकले आहेत. 12.5% पहिले 2022ला ह्या म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टरची गुंतवणूक होती, जी की वाढून 25% पर्यंत गेलेली आहे. ठीक आहे, तर ही कुठंतरी एकंदरीत मला चांगला सिनॅरिओ जो आहे तो इथं दिसत आहे. बेसिकली जर बघायला गेलं तर कंपनी काय करते, तर बघायला गेलं तर कंपनीचा खूप मोठा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे कंपनी सगळ्या सेक्टरमध्ये काम करत आहे. इक्विपमेंट जे असतात जसं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आपल्या गाड्यांचे पार्ट असतात बघा, त्याच्यानंतर एरोनॉटिकल सेक्टरमध्ये म्हणजे जसं की जे विमान बनवतात किंवा डिफेन्स सेक्टरमध्ये काही मिसाईल्सला छोटे छोटे पार्ट लागत असतात किंवा काही जहाज बनवायचे असतात किंवा काही विमानं बनवायचे असतात, त्यांना छोटे छोटे पार्ट्स लागतात. तर हे जे पार्ट्स आहेत हे पार्ट्स जे आहे बेसिकली सनसेरा इंडस्ट्री जे आहे मॅन्युफॅक्चर करत असते. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर कंपनीचं मॅनेजमेंट सुद्धा मला चांगलं लक्षात आलेलं आहे. जर बघायला गेलं तर नॉन ऑटो सेक्टरमध्ये 11% यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे ऑटो सेक्टरमध्ये जे आहे ते 90% त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे 100 प्रोडक्ट जर त्यांनी बनवले तर त्या 100 प्रोडक्ट पैकी 90 प्रोडक्ट हे ऑटो सेक्टरशी रिलेटेड असतात, निगडीत असतात. ऑटो सेक्टर म्हणजे गाड्यांचं सेक्टर. ठीक आहे, गाड्या. ओके, भारतामध्ये त्यांचा बिझनेस 71% आहे, युरोपमध्ये 17%, युएसए मध्ये 9%, अदर देशांमध्ये 3%चा त्यांचा काय आहे बिझनेस आहे. आणि बघायला गेलं तर जवळपास भारताच्या 16 ते 17 राज्यांमध्ये कंपनी काय करत आहे, ऑपरेट करत आहे. ठीक आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये कंपनीचा जो काम म्हणजे कंपनीचा जे विचार आहे ते ऑटो सेक्टरच्या बाहेर निघून विविध सेक्टरमध्ये जे आहे ते काम करणं आहे. ठीक आहे, तर मला एक चांगला फ्युचर याच्यामध्ये दिसत आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सेम स्ट्रक्चर जे आहे, ठीक आहे, सेम स्ट्रक्चर जे आहे ते कोणाला मॅझडॉक नावाचा स्टॉक माहिती का? माझगाव डॉक यार्ड जे आहे एक कंपनी आहे, त्याच्याचा जर स्टॉक पाहिला तुम्ही तर प्युअर म्हणजे सेम टू सेम असं स्ट्रक्चर जे आहे
ते मिळालं होतं. कधी मिळालं होतं? जवळपास 2022ला मिळालं होतं. बघा एक चांगला रेजिस्टन्स बनू लागला इथे. ओके, ह्या रेजिस्टन्स जवळ मार्केट ट्रेड करू लागलं आणि रेजिस्टन्सला ब्रेक मिळाला होता कुठेतरी. ठीक आहे. आणि ब्रेक मिळाल्यानंतर कंपनीचा स्टॉक किती होता? 381 रुपयाला होता. कधी होता? कधी होता? तो होता जवळपास 2022ला आणि आज 2023 संपत येत आहे. तर 300 रुपयाचा 400 रुपयाचा धरा ना, 400 रुपयाचा स्टॉक 2200 रुपयाला गेलेला आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही बघू शकता की 5 पट पैसा इथे झालेला आहे. ठीक आहे. कोरोनाच्या काळामध्ये माझ्या स्वतःकडे या कंपनीचे 190 रुपयानं स्टॉक घेतले होते मी आणि मी 230 रुपयाने या कंपनीचे स्टॉक विकले. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक जी मी केलेली आहे ती ह्या स्टॉकमध्ये केली आणि नेक्स्ट जी चूक आहे ती IRFC ह्या स्टॉकमध्ये केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या चुकीवरून मी बऱ्याच काही गोष्टी शिकलोय, पण जे दुःख असते ते दुःख असते. त्याला कोणी काय करू शकत नाही. तर मॅझडॉग यासारख्या कंपनीचं जे आहे प्युअर स्ट्रक्चर जे आहे मला सनसेरा सारख्या कंपनीमध्ये दिसलं. म्हणून मला माझा जे व्ह्यू आहे तो सनसेरामध्ये चांगला आहे. आता बघा एकंदरीत इव्हेंट मार्केट म्हणजे आपलं जे सेशन जे चालू व्हायच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की आपण पहिले काय करणार आहोत, इव्हेंट्स बघणार आहोत, मग इकॉनॉमी पाहिली आपण, त्याच्यानंतर मार्केटचं अनालिसिस केलं, म्हणजे इंडेक्स पाहिले सगळे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टॉक्स जे आहेत ते 1 इयर साठी पाहिले. आता सर्वात लास्टचा सेगमेंट आहे तो म्हणजे स्विंग आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी कोणते स्टॉक्स जे आहेत ते आपल्याला म्हणजे काय म्हणता येईल की त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. ठीक आहे. ओके. खूप साऱ्या स्टॉकमध्ये तुम्हाला सांगतो एवढे स्टॉक्स आलेले आहेत म्हणजे मी बघायला गेलेले जवळपास मी ह्या 5 दिवसामध्ये जवळपास 500 ते 550 स्टॉकचा अभ्यास केला. तर प्रत्येक बघायला गेलं तर प्रत्येक 5 स्टॉक मागे मला 3 स्टॉक मध्ये एक अपॉर्च्युनिटी जी आहे ती मिळू लागली स्विंग ट्रेडिंगसाठी. जवळपास एकंदरीत मला 250 ते 300 स्टॉक जे आहेत ते मी शॉर्टलिस्ट केले. पण एवढे स्टॉक सांगणं इम्पॉसिबल आहे, नियर टू इम्पॉसिबल आहे. त्यापैकी काही मोजके स्टॉक आहेत जे मी तुम्हाला सांगू इच्छितो. ठीक आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं मर्जी आहे, टाकायचे पैसे किंवा नाही टाकायचे आणि स्वतःचा अभ्यास करूनच पैसे टाकायचे आहेत. ठीक आहे. तर बघा, जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंगसाठी आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडत असतो तेव्हा फक्त आपण टेक्निकल अनालिसिस करतो. टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय? तर फक्त आपण चार्टला बघतो. आपल्याला फंडामेंटल वगैरे बघणं गरजेचं नसतं. ठीक आहे. त्यामुळं आपण फक्त चार्टवरच सध्या फोकस करणार आहोत. ठीक आहे. ओके. तर लक्षात घ्या, सर्वात पहिला जो स्टॉक आहे जो मी काढलेला आहे त्याचं नाव आहे शिवम ऑटोटेक. शिवम ऑटोटेक. शिवम ऑटोटेक. ठीक आहे. शिवम ऑटोटेकचा जर तुम्ही एक व्यवस्थित अभ्यास केला तर एक खूप स्ट्रॉंग ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट मला इथं होताना दिसत आहे. ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. तुमचा स्टॉप लॉस जवळपास 26 रुपयाचा असेल आणि तुमची एंट्री जवळपास 38 रुपीजला असेल आणि तुमचं टार्गेट जे असेल ते कमीत कमी 101 रुपयाचं असेल. ठीक आहे. 101 रुपयाचं टार्गेट तुम्ही आरामात इथे घेऊ शकता. म्हणजे 3 पट पैसे तुमच्या आरामात इथे होतील. ओके. पण एवढं आहे, फक्त याला शॉर्ट टर्म साठीच बघा. जास्त याच्यामध्ये लालच करू नका. ओके. तुम्हाला जेवढं मिळेल तेवढं घ्या आणि बाहेर पडा. त्याच्यानंतर शिवम इंडस्ट्रीज नंतर, ठीक आहे, शिवम ऑटोज नंतर नेक्स्ट जो स्टॉक आहे आपल्या रामदेव बाबाचा म्हणजे पतंजली. ठीक आहे. पतंजलीचं फंडामेंटल स्ट्रॉंग नाहीये पतंजली. ठीक आहे. काही चुकलं का स्पेलिंग? पतंजली फूड्स. ठीक आहे. बघायला गेलं तर एक चांगला ब्रेकआउट रेजिस्टन्सला आपल्याला या पतंजलीच्या स्टॉकमध्ये जे आहे ते मिळत आहे. खूप सारे स्टॉक पाहिले त्यामुळे तुम्हाला प्रत्येक चार्ट ओपन केलं ना तुम्हाला तिथं काही ना काहीतरी स्ट्रक्चर 100% मिळेलच. ठीक आहे. ओके. तर एक चांगला ब्रेकआउट इथं मिळालेला आहे. जर येणाऱ्या काळामध्ये चांगली ग्रोथ मला इथं दिसत आहे. ठीक आहे. पतंजलीमध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टॉक आहे वोल्टास. वोल्टास कंपनी जी आहे त्या कंपनीने एक चांगलं काय म्हणता येईल की एक जसं IT सेक्टरचं झालं ना तसंच या वोल्टास कंपनीचं पण झालं होतं बघा. म्हणजे जवळपास 2020-21 पासून याच्यामध्ये चांगलाच विकनेस जो आहे तो इथं दिसला. ठीक आहे. बघायला गेलं जर आपण फिबोनाकी उचलला आणि टॉप टू बॉटम मॅच केलं तर असं लक्षात येते की 0.6च्या लेवल म्हणजे गोल्डन लेवल जी स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट असतो त्या सपोर्टला मार्केट म्हणजे ह्या वोल्टासनी काय केलेलं आहे, सपोर्ट घेतलेला आहे, सस्टेन झालेला आहे आणि एक चांगलं कन्सोलिडेशन करून इथे एक चांगलं ब्रेकआउट आपल्याला मिळालेलं आहे. आरामात इथे आपल्याला चांगलं मार्केटमध्ये 1200-1250 पर्यंत टार्गेट जे आहे ते इथे मिळेल. ठीक आहे. स्विंग ट्रेडिंगसाठी वोल्टास. त्याच्यानंतर नेक्स्ट जो स्टॉक आहे तो आहे अदानी. अदानी ग्रीन. अदानी ग्रीन एनर्जी. ठीक आहे. अदानी ग्रीन एनर्जीचं जर तुम्ही पाहिलं तर हा स्टॉक जवळपास 3000ला गेलता. त्याच्यानंतर ह्याच वर्षी मार्च एप्रिलमध्ये जेव्हा ते हिंजनबर्गनी काहीतरी रिपोर्ट काढला होता तेव्हा ह्या स्टॉकमध्ये चांगलाच फॉल आला होता. म्हणजे
तीन हजार रुपयाचा स्टॉक 400 रुपयाला आलता. ठीक आहे, तर तुम्ही विचार करू शकता की मार्केटमध्ये जेवढा स्ट्रॉंगली पैसा बनतो त्याच्यापेक्षा म्हणजे रिस्क पण आहे आणि रिवॉर्ड पण आहे एकंदरीत सांगायचं झालं तर. तर एक चांगलं स्ट्रक्चर मला इथे दिसत आहे. मार्केट फॉल केलं, वर गेलं, पुन्हा पुल बॅक केलं आणि पुन्हा इथे एक चांगलं ब्रेकआउट जे आहे डब्ल्यू पॅटर्नचं आपल्याला इथे दिसत आहे. आणि बघायला गेलं तर एक पास्ट हिस्ट्री पण आहे. म्हणजे ह्याच लेवलला मार्केट म्हणजे ह्या अदानीच्या स्टॉकने 2020 ला चांगलं स्ट्रॉंग रेजिस्टन्स घेतला होता आणि आता पण 2023 ला स्ट्रॉंग रेजिस्टन्स घेतला. आता ब्रेकआउटही मिळालेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये 100% अदानीमध्ये चांगलीच आपल्याला रॅली मिळेल. ठीक आहे, स्विंगमध्ये. त्याच्यानंतर शेवटचा स्टॉक. ठीक आहे, शेवटचा स्टॉक आहे. तर ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला म्हणजे ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे, पण म्हणजे फंडामेंटली खूप ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे बघायला गेलं तर. पण टेक्निकली मला स्ट्रॉंग वाटला, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. ओके, सोना ब्लो प्रिशियस काहीतरी, मला कंपनीचं नाव पण नीट वाचता आलं नाही. ठीक आहे, एकंदरीत बघायला गेलं तर तुम्हाला इथे एक ट्रेंड लाईन मिळेल. ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट जे आहे ते तुम्हाला इथे मिळेल. तर 664 रुपयाला स्टॉक आहे, स्टॉप लॉस 507 आहे आणि टार्गेट जे आहे ती 850 रुपये, 800-850 रुपयापर्यंत तुम्हाला इथे मिळेल. ठीक आहे, स्विंग आणि शॉर्ट टर्म साठी हे जे आहे तुमच्यासाठी मी हे स्टॉक काढलेले आहे. तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं जरूर कळवा. ओके, आणि सर्वात महत्वाचं अजून एक महत्वाची अनाउन्समेंट. तुम्हाला जसं म्हणलं मी की थोडंसं काय म्हणता येईल की एक बॅच जी आहे ती मी पोस्टपोन केलेली आहे. ठीक आहे, तर ती बॅच जी आहे ती नेक्स्ट म्हणजे चालू होणारी 1 जानेवारीला चालू होणारी बॅच ही 8 जानेवारीला मी पोस्टपोन केलेली आहे. जर कोणाला टेक्निकल अनालिसिस वर मास्टर क्लास आहे, हा 2 महिन्याचा क्लास आहे, 7,500 त्याची फीस आहे. कोणाला जॉईन करायचं असेल बिंदास्त करू शकता. तुम्हाला तिथे व्हॉट्सअपचा नंबर इथे दिसेल किंवा तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअपला मेसेज देखील करू शकता. चॅट बॉक्समध्ये मी माझा नंबर टाकतोय. ओके, त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, एक अजून सर्वात महत्वाची गोष्ट. मला सांगा तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं. ठीक आहे, म्हणजे आज जे आपण 1.5 तास आपला जे गेला, ठीक आहे, बघायला गेलं तर उद्या माझा पेपर आहे, तरी देखील मी तुमच्यासाठी आजचं सेशन घेतलं. कारण काय काय आहे की ना, मला परवा दिवशी सेशन घेता येणार नव्हतं, पॉसिबिलिटी नव्हती, बाहेर जायचंय, गावी जायचंय. त्यामुळं म्हणून मी म्हणलं जरा आजच घेऊया आपण सेशन. ठीक आहे, आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. माईक ऑन करूनही बोलू शकता. मी माझा व्हॉट्सअपचा नंबर चॅट बॉक्समध्ये टाकलेला आहे. माईक ऑन करून तुम्ही आरामात इथे बोलू शकता.